सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे रे शिव हर रे शिव हर रे शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं
वन्दे गङ्गाधरमीशं वन्दे गङ्गाधरमीशं शिव हर रे साम्ब सदा शिव शिव हर रे शिव हर रे साम्ब सदा शिव शिव हर रे 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 साम्ब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे शिव हर रे साम्ब सदा शिव शिव हर रे शिव हर रे अजून याच्यातले कोणी राहिलेलं येत आहे वाटेत आहे असं काही नाही ना, सगळे आलेले आहोत ना आपण. ठीक आहे, दार पुढं केलं तरी चालेल. पुढं फक्त करून घ्या, अजून बाहेर चला पुढे करून घ्या फक्त, कळी नको. आज आता रामनवमीचा आपल्याला दुपारचा वेळ, यांच्या कृपेने थोडी शक्ती येऊन झाला. आपल्या उपासनेमध्ये राम अग्नितत्वाच्या उपासनेचा प्रतिनिधी, त्यामुळे त्याचं कार्यच प्रकाश टाकणं हे आहे. आज तसं दमलेले आहोत, सगळे आपापल्या व्याप आहेत, पुढचं घड्याळ दिसतंय, सगळं आहे, तरीसुद्धा ह्याचं आज सुरुवात करून ठेवण्याचं कारण काय, तर प्रकाश पडायला सुरुवात होऊ दे, कधीतरी सगळं चित्र स्पष्ट दिसायला लागेल. यासाठी आज हे पहिलं सेशन घेतलं. आणि पहिलं सेशन घेण्याचा उद्देश हा की मागे मी आपल्याला बोललो होतो की काही सेशन आपल्याला राहणाऱ्या लोकांसाठी घ्यावे लागतील. तर त्याचा उद्देश हा जो प्रयोग आता हा सुरू आहे, या प्रयोगाचं उद्दिष्ट साध्य व्हावं आहे. मुख्य उद्दिष्ट केवळ उपासनेने आपला उद्धार करून घेणं आणि आपली प्रपंचातली कर्तव्य न चुकणं, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. उद्दिष्टामध्ये उद्धार हे उद्दिष्ट वैयक्तिक आहे, कर्तव्य ही प्रापंचिक आहेत, ती आपापली एकमेकांच्या मिळून जी काही एकमेकांची कर्तव्य लागत असतील, बाहेरच्या लोकांशी लागत असतील, समाजाचे असतील, त्या सगळ्यांच्या उद्दिष्टांचा सुद्धा त्यांच्या कर्तव्यांचा मेळ पडावा हा त्याच्यामागे उद्देश आहे. कारण आपल्याला ते दुर्लक्षित करून हे गाठायचं असं काही महाराजांनी सांगितलेलं नाही. हे करून ते करा असं सांगितलेलं आहे. फक्त आता हे प्रमाण कळावं याच्यासाठी आहे की कर्तव्यांचं प्रमाण आणि अपेक्षा काय आहेत आणि मूळ आपल्या उद्दिष्टाला जाण्यासाठी काय करावं लागेल. मग तो मार्ग कसा प्रकाशित होईल याच्यासाठी इथं हे तत्वोपासनेचा हा विषय समोर ठेवलेला आहे. तर तत्वोपासनेबद्दल मी नंतर बोलतो. बाकी मी गेल्या वेळेच्या मीटिंगमध्ये की आता या विषयात काही मी मीटिंग घेईन असं नाही. माझ्या दृष्टीने काही आवश्यकता नाही. आपण त्याला बाकीच्या व्यवस्था वगैरे या दृष्टीने ज्या आहेत त्या गोष्टीसाठी आपण त्या माणसांची व्यवस्था करू आणि ती माणसं ते काम करतील. त्याच्यासाठी वेगळी मीटिंग घ्यायची काही आवश्यकता नाही. फक्त आता कसं आहे की जी सर्वसाधारण तत्त्व आहेत जी पाळावीत ती कोणालाही हिताचीच आहेत. फक्त एकत्र राहणाऱ्यांना त्याचं भान जास्त ठेवावं लागतं.
जसं बाहेर सर्वसाधारण वागताना काही तत्त्व आहेतच, ती असतातच, ती बरोबर आहे. पण कुटुंबात वागताना पुन्हा एकदा वेगळी काही तत्त्व असतात, ती वेगळीच आहेत. ते एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना माहिती असतात, त्याच्यात काय करायचं ते माहिती असतं, त्याचं कर्तव्य काय, आपलं काय ह्याचंही ओळख असते, त्याची जाणीव ठेवून आपण काम करतो. हे जे काही सगळं आहे त्याच्याविषयी ते सगळं पुरं करून ते कुटुंब एकत्रितरित्या सांभाळून पुढे जावं, त्याची प्रगती व्हावी हा उद्देश असतो. त्यामुळे त्याचंकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, समाजाच्या वेळेला बाहेर गेल्यानंतरचा दृष्टिकोन वेगळा आहे. दोन्ही ठिकाणी कर्तव्य आहेतच, पण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. इथे व्याप्ती तशी त्या अर्थाने खूप छोटी असते, जशी कुटुंबाची छोटी असते. तर ती काय 4 माणसं, 2 माणसं, 5 माणसं, काय जे असेल कुटुंब त्यानुसार चालतं. तसं आपण हे गृहीत धरायचं की आता ही 16 कुटुंबांचा हा कर्तव्य आहे. ह्या कुटुंबाच्याच ज्या अडचणी आपल्याला 2 माणसांना आल्या होत्या त्याच अडचणी जरा मोठ्या होतील, कारण आता एनलार्ज केला फोटो, त्यामुळे आता आणखीन जरा दिसायला लागेल. पिक्चर थोडं डिस्टॉर्ट होणार हे ठरलेलं आहे. पिक्सेलचं हे झालं की प्रमाण कमी झालं की त्याच्याप्रमाणे ते जसं अधिक कमी करत यावं ते त्याचं तसं ते फार छान आहे असं वाटतं. त्यामुळे कुटुंब म्हणून 2 माणसामध्ये खूप आदर्श आहे असं वाटतं. तेच पिक्चर मोठ्या ह्याच्यात गेलं की ते डिस्टॉर्ट झाल्यामुळे त्यात बरेच दोष आहेत असं वाटायला लागतं. तर ते पिक्चर मोठं केल्याचा परिणाम आहे. तेच दोष आपल्या ठिकाणी होते, फक्त सगळे आपण एकत्र आल्यामुळे आता ते सगळे एकमेकांना दिसायला लागले की एका कुटुंबामध्ये आल्यामुळे ते 60 माणसांचं चित्र तयार झालं. आता त्याच्यात 60 प्रकारचे माणसांचे गुणदोष सगळे एकत्र आले. तेवढं प्रमाण त्याचं आता होणार. म्हणजे मला त्याविषयी सांगायचं ते मी फक्त सामान्य तत्त्व सांगतो. ही तत्त्व आपल्याला इतर ठिकाणी पण उपयोगी पडणार आहेत, नवीन आहे तशातला भाग नाही. त्याचं सगळ्याचं सार साईबाबा जे सांगितलं की श्रद्धा आणि सबुरी आहे तेवढंच आहे त्यातलं खरं. जी गोष्ट आपल्याला सहन होत नाही, असं प्रत्येकाचं काहीतरी असतं, तर प्रत्येकाला काहीतरी सहन होत नाही असं माझ्या लक्षात आलं. प्रत्येकाला काहीतरी सहन होत नाही. कोणी बोललेलं सहन होत नाही, कोणी काम सांगितलेलं कोणाला सहन होत नाही, कोणाला काय सांगावं असं वाटतं, कोणाला सांगू नये असं वाटतं. हे जे सगळं जे असतं ना हे असतंच. हे मानवी स्वभावाचे जे गुणधर्म आहेत त्यातले ते भाग आहेत. तर त्यामुळे आपण ते हे करायला हरकत नाही, म्हणजे ते गृहीत धरायला हरकत नाही, ते असणारच. तर त्याच्याबद्दल आपण काय करणार, तर त्याच्याबद्दल सहन न होणाऱ्या गोष्टीबद्दल जे सांगितलेले आहे ती सबुरी बाळगणार. तेव्हा त्या बाबतीत ती आहे. गुण आहेत त्याच्या बाबतीत आपल्याला काही गुण आवडतील, आपल्याला ते असावे असे वाटतील, दुसऱ्याकडे दिसतील. तर आता ह्या गुणदोषांच्या बाबतीत दोष सहन होत नाहीत आणि गुण बरे वाटतात. तर असं साधारण एक व्यक्तिमत्वांचे एकमेकांशी संपर्क आला की होतं. तर त्यातले गुण आवडतात आणि दोष हे त्रास देतात. तर असं असतं. तर आता ह्याला एक सोपा उपाय काय असतो की प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार केल्याशिवाय ते कुटुंबात वागताच येत नाही, कारण दुसरा मनुष्य मिळूनच कुटुंब तयार होतं. दुसरा, चौथा, पाचवा काय असेल ते. तर आता त्याच्याबद्दल एक सामान्य तत्त्व असं आपल्यासमोर असावं याच्यासाठी हे सांगितलं की पुढे त्याच्यामुळे आणखीन खूप कामं कमी होतील. तर त्यातलं महत्त्वाचं तत्त्व हे की आपण आत्तापर्यंत होणाऱ्या त्रासाचा विचार केला माझ्यासकट. म्हणजे मी आता तिथे तसा अतिथीसारखाच आहे आता, पण तरीसुद्धा तो जो काय आहे तर तिथपासून प्रत्येकाचा एकमेकांशी जो काही जास्त संपर्क आहे येतो आहे कामाच्या निमित्ताने, राहण्याच्या निमित्ताने, सगळ्याच्या निमित्ताने, शेजारी म्हणून काय असेल ते. तर त्याच्यात जे होतं आहे ते ह्या प्रत्येक माणसाचं गुण काय एवढं फक्त आता यादी काय, या माणसात माझ्यात नसलेली गोष्ट त्या माणसात कोणती आहे. ह्या माणसात कुठला तरी गुण असल्याशिवाय तो आताला नाही हे लक्षात ठेवावं. मग तो महाराजांनी त्याच्या आधीच तिथं थांबवलं असतं. तर तसं थांबवलेलं नाही आहे. कोणाकडे त्यागाचा गुण असेल, कोणाकडे ह्याचा वाचेचा गुण असेल, कोणाकडे काही तपश्चर्या असेल, कोणाचं नामावरची श्रद्धा असेल, कोणाची ती दिसत असेल, कोणाची दिसत नसेल, हे सगळे प्रकार असतील. पण काहीतरी त्याच्याकडे आहे आणि त्याला पुढे जाण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून ते एकदम तिथे आणून ठेवलं. नाहीतर काय जगामध्ये जो तो आपल्या मार्गाने पुढे प्रगती करणारच आहे. पण असं करायचं कारण काय असेल, कारण हे तर काही कोणी आपणहून केलेलं नाही, मी कोणाला आमंत्रण देऊन बोलावलेलं नाही. ज्याच्या त्याच्या मनामध्ये जे झालेलं आहे त्याचं निर्माण झालं काहीतरी आणि त्यामुळे ते सुरुवात झाली. म्हणजे ते निर्माण व्हायला काहीतरी त्याच्यामागे असलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते निर्माण नाही होणार. आता आपल्याला काय आहे की आपल्याला बघितल्यानंतर दोष कसे मांडून ठेवल्यासारखे समोर आपण मांडत नाही, पण दोष मांडल्यासारखे दिसतात आणि गुण अंतरंगात असतात. तर त्यामुळे ते चटकन दिसत नाही. तर मला ह्यांच्यातला कोणता गुण दिसतो, एखादा शांत बसलेला आहे, एखादा सहन करतो आहे, एखादा गोड शब्दात सांगतो आहे, काय जे आपल्याला ज्याच्यामुळे त्याच्याकडून काहीतरी शिकावंसं वाटतं. असं कोणाकडे काय शिकण्यासारखं आहे म्हटलं तर मला वाटतं की इथे एकूण 60 काय माणसं 55 जर असतील इतके गुण आपल्याला आढळतील. आणि ते विचार करता आपल्याकडे जे गुण आहेत तशी आपली एक कल्पना आहे, ती कल्पना आहे बरं का. आपले स्वतःचे गुण ही एक फार मोठी भ्रम असलेली कल्पना असते. तर त्याच्याबद्दल खूप बारीक विचार करावा लागतो की मला काय तो गुण आहे जो काय वाटतो आपल्याला तो.
तर तो ह्या सगळ्या गुणांची एकत्रीकरणाच्या मानाने काहीच नाही आहे. म्हणजे उलटं मला दत्तगुरूंचंच समोर ठेवायला पाहिजे. म्हणून हे दत्तगुरूंचंच ह्याच्यावर मोठी दृष्टी आहे, हे मात्र लक्षात ठेवावं की ते गुरूंचे गुरु तेवढ्यासाठी आहेत, जो जो जयाचा घेतला कोण तो म्या गुरु केला जाणं, असं आहे त्यांचं. त्यामुळे आता यांच्याकडे काय, त्यांच्याकडे काय, कोणाकडे काय सेवेचं असेल, कोणाकडे बोलण्याचं असेल, कोणाकडे दानाचं असेल, कोणाकडे काय आणखीन राबत राहण्याचं असेल, काय असेल ते असेल, शांत राहण्याचं असेल, निश्चयात्मकता असेल, कोणाकडे निर्लोभ वृत्ती असेल, किती गुणांची यादी असू शकते. गोष्ट आत्ता खटाखट सांगता येतील सगळे, हाच आहे तो, तसा आहे तो, तसा आहे तो, तसा आहे तो, तसं हे सगळं सांगता येईल. पण त्याच्यात हे चांगलं आहे हे सांगता येण्याचं म्हणजे विचार करावा लागतो. म्हणून म्हटलं दोष मांडल्यासारखा समोर असतो आणि गुण अंतरंगात असल्यामुळे शोधावा लागतो. तर तो आपल्याला प्रसंगातून वेगवेगळ्या ठिकाणी जाणवला असेल तर कुठल्या प्रसंगात कोणाकडे काय गुण आहे एवढं लक्षात ठेवलं आणि ते जर एकत्र केले आणि मला बाणवायचे ठरवले तर काय करायचं, तर आपल्याला भरपूर काम आहे. म्हणजे मला माझ्या दृष्टीने तर मौनच पाळावं लागेल आपल्याला. स्वतःच्या गुणाबद्दल तर नाहीच नाही, पण दुसऱ्याच्या दोषाबद्दल सुद्धा मौन पाळावं लागेल. आधी गुणांच्याबद्दल त्याच्यात ते लक्षात घेतलं तर मला तो अंमलात आणायला काय करावं लागेल. जसं स्वयंपाकाचं असतं, 5 पदार्थ आहेत, प्रत्येकाला 5 पदार्थातले एक चांगला करता येतो. तर मला एक चांगला करता येतो हो जो तो सांगेल, पण मला 4 करता येत नाहीत त्याच्यासारखे, हे कोण सांगणार. ते आपल्याला शिकावं लागेल. तर त्यासाठी हे असलं म्हणजे उरलेले 4 कोणते माझ्याकडे नाही आहेत ते शिकण्यासाठी मला उरलेले 4 दिवस लागतील. एकच दिवस मी चांगलं काय ते करेन, पण उरलेले 4 दिवस ते जे काही चांगलं करतात ते मला शिकावं लागणार. कारण असं प्रत्येकाकडे काहीतरी आहे. एक वेळ पदार्थांचं फार सोपं आहे, पण गुणांचं फार कठीण काम आहे. कारण गुणांची यादी एवढी मोठी आहे तशी. आपण ते 26 गुण आणि ते 30 गुण हे सगळं जे काय वाचतोय तिकडे सगळीकडे ते सगळं तेच आहे. गुणांच्या बाजूला ते म्हणले एक अज्ञान असलं तरी माणसाचं सगळं कार्याचा नाश होतो. ते अज्ञान मूळ कशातून आलं तर बघितलं नाही, समजून घेतलं नाही, त्याचा विचार घेतला नाही, यापोटी सगळं झालं. मग आता ह्याच्यात जे काही संवादाचा प्रश्न असेल तर तिथे गुणदोषाबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की फाइंड मेरिट्स, कोणाकडे काय गुण आहे ते लक्षात घेऊ. तो गुण जर लक्षात घेतला तर माझ्याकडच्या दोषांच्या मानाने हे सगळे गुण एकत्र केल्यानंतर त्याची बेरीज किती होते आणि ती जी बेरीज आहे ती माझ्या गुणांपेक्षा नक्की जास्त असणार. ते शिकण्यासाठीच मला इथे आणलं असेल. तेव्हा त्यासाठी मी आलो आहे हे एक. दुसरं माझा उद्धार मला करून घ्यायचा हे एक. आणि माझी प्रापंचिक कर्तव्यात मला काही करायचं जे काम आहे त्यात मी चुकू नये हे एक. ते एवढ्या एक लक्षात सर्वसाधारण ठेवलं तर ते. दुसरी गोष्ट की या बाबतीत काय लागेल, एक पेशन्स आहे. आपल्याला वाटतं अमक्याने असं वागावं, अमक्याने तसं वागावं, तो दुसऱ्या दिवशी वागायला लागेल असं आपल्याला वाटतं लगेच. आपण आता ते सांगितलं, बोलावून सांगितलं की दुसऱ्या दिवशीपासून तो लगेच सकाळी उठलं की आपण सांगितलेल्याप्रमाणे आता तो वागायला लागणार. आता आधी आपण सांगितलेलं बरोबर आहे की नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. ते काळाच्या कसोटीवर किंवा सत्पुरुषांच्या कसोटीवर उतरलेलं असलं पाहिजे तर त्याला चांगलं म्हणायचं. त्याचं चांगलं म्हणायचं काही कारण नाही. ते मला वाटतं, मला जसं जगाचं ज्ञान आहे ते मला खरं वाटतं तसं ते ज्ञान असू शकतं. त्यामुळे ते सापेक्ष आहे. त्यामुळे जे निरपेक्ष गुण त्यांनी सांगितलेले तिथे ते तपासून पाहावं लागेल. हा एक भाग झाला. आता ते जरी समजा सांगितलं आणि ते बरोबर असलं तर त्याच्याकडून दुसऱ्या दिवशी अपेक्षा करावी का, तर नाही. मला एखादा गुण सांगावा जो माझ्यामुळे अवगुण आहे, तो मला दूर करायला सांगावा. तो तुम्हाला किती दिवसांनी अंमलात आणता येईल. म्हणून मला काहीतरी वेळ द्या. समजा माझा स्वभाव आता बडबड आहे, मी इथे येऊन बसलो, आता मी तासभर बडबडणार, तर आता हे मला आवरायचं झालं तर मी म्हणेन मला थोडा वेळ द्या. पुढच्या वेळेला मी 1 तासाचं, अर्ध्या तासात, पाऊण तासात करेन, मग अर्ध्या तासात करेन, असं काहीतरी होईल. माझी इच्छा ते करायची आहे की नाही हा मूळ प्रश्न आहे. हे बरोबर, ती प्रत्येकजण इच्छा घेऊन आलेला आहे आता. कारण इच्छा घेऊन आल्याशिवाय हे होणार नाही. खात्री पहिली तीच आहे आपली की आपल्याला उद्धारासाठी आणलं म्हणल्यानंतर उद्धारासाठी आपलं काम होणार. आणि ह्याच्यामागे दुसरा एक बाजू बाहेरची पण आहे, ती पण मी आपल्याला मागच्या वेळेला सांगितली आहे. तर ती लक्षात ठेवून आपण राहिलो म्हणजे ह्याचा प्रश्न येणार नाही. म्हणजे हे एक. दुसरी गोष्ट त्यातला पेशन्स म्हणजे आपल्या आजच्या जुन्या संतांच्या भाषेमध्ये सबुरी आहे. तर ती सबुरी आहे की मी हे करू शकणार, मी आत्ता करू शकत नाही, काही कुठलाही एखादा हे असू दे, तर बाबा मला मौन पाळता येत नाही, ठीक आहे, मला ते काही काळाने पाळता येईल, ह्याच्याबद्दल माझ्याकडे सबुरी आहे. किंवा मला मोकळेपणाने बोलता येत नाही, ठीक आहे, मोकळेपणाने मला बोलता येईल. ते येईल ह्याची वाट पाहण्याची क्षमता स्वतःकडे असणं आणि इतरांना ती सवलत ठेवणं ही त्यातली सबुरी आहे. तर ती सबुरी आपल्याला आहे. आणि ती कोणत्या आधारावर आपण टिकवणार, तर श्रद्धेच्या आधारावर टिकवणार. कारण जो करून घेणार त्याला ते करून घ्यायचंच आहे.
म्हणजे एखाद्याला जसं शिक्षकांनी ठरवलं असतं की ह्याला पास करणे इतपत तयार करायचंच, असं जर ठरलं असेल तर मग आपणच आता कमी पडण्यात काय अर्थ नाही. इथं स्वरूप त्याचं तसं आहे की आपल्याला ते पासच करणार आहेत. फक्त आता मी माझं काय आहे आणि काय त्यातलं करावं हे ठरवायचं आहे. त्याच्यासाठी हे सर्वसाधारण गुण म्हणून हा सबुरीचा गुण आहे. तर तो बाळगला तर त्या गोष्टी त्या काळाने त्याच्या वेळेला होतील. त्यातल्या त्यात ज्या प्रपंचाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल फार काळजी करायचं काही कारण नाही. कारण प्रपंच आपलं फार बिघडवीत नाही, म्हणजे बिघडवू शकत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल फार काळजी करायचं काही कारण नाही. बिघडलं तर ते नेहमीच बिघडत असतं. प्रपंचाचं बिघडलेलंच आहे मुळामध्ये. प्रपंच आला वाट्याला तेव्हा ते बिघडूनच वाट्याला आलेलं आहे. आम्ही जसे वरती काहीतरी इम्बॅलन्स झालं आमचं म्हणूनच आम्ही आलो, नाहीतर आपली काही गाठ पडली नसती. तर ते काहीतरी बिघडलेलं आहे, तर ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न करायचे. बाकीच्या गोष्टीत काय फार त्याचा विचार करायचा काही कारण नाही, ते होत असते. आणि जर सबुरी बाळगायची असेल तिथे बाळगावी आपण, तिथे पण तीच आहे म्हणून त्या मार्गाने ती होईल. आता राहतं ते काय, हे कशाच्या मार्गाने मला जे गुण अंगीकार करायचे आहेत, दोषाची चर्चा करायचं काहीच कारण नाही. म्हणजे अवॉइड डिस्कशन्स. पहिलं मला आपल्याबद्दल समोर ठेवायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या 10 गोष्टी आहेत की चर्चा टाळा. जर दुर्गुण दिसलाच तर 2 गोष्टी असतात. दुर्गुणाची प्रतिक्रिया थांबवता येत नाही माणसाला. आता ती प्रतिक्रिया थांबवताना त्याचं काय पर्याय होतो त्याच्याकडनं की समोर बोलू नये, कारण समोर माणसं संबंध तुटेल आणि त्याला काहीतरी हे होईल त्रास, आणि पुन्हा ते आपल्याला परत त्रास होईल. तर त्याच्यापेक्षा मग ते दुसरीकडे बोलावं असं वाटतं. ते थांबतो मनुष्य, पण दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी रात्री संध्याकाळी केव्हा तरी ते बोलतो. तर तिथे आपल्याला त्याची गरज आहे की इथे हे जर डिस्कशनच करायचं असेल तर मी ते समोर करणार नाही आहे, ते मागे करणार आहे. जर आपण मागेच करणार असू आणि आपल्याला ते खरोखरच तसं वाटत असेल तर ते त्याच्याबरोबर त्याला वेगळं घेऊन सांगा की ही अडचण आहे. कारण दुसऱ्याला सांगून त्याचा काय उपयोगच नाही. ती गोष्ट फार तर काय होईल, षटकर्णी होईल. 6 लोकांना माहिती आहे, ते षटकर्णी म्हणतात ते त्यासाठीच की एक दुसऱ्याला बोलला आणि दुसरा तिसऱ्याला बोलला म्हणजे 6 कानांना ते कळलं. तर तसं ते त्याचंच साधारणपणे हे परिणाम, विघटनाचे परिणाम विघटन कशातून उद्भवतं तर ह्यातून उद्भवतं. ते षटकर्णी. तर ते षटकर्णी नको. आपल्याला माहितीच आहे 2च कानांना त्याची गरज आहे सांगायची. तर माझा समजा दोष आहे तर तुम्हाला दोष कळला तर तुम्ही मला सांगितलं तर काय होईल, तर मी तो दूर करायचा प्रयत्न करेन. आता मी तर बसलोच आहे अभ्यास करायला, मला अवगुण कळावा ह्याच्या अभ्यासासाठीच मी बसलो आहे. तिथे सुद्धा आता तत्वांचा अभ्यास करायचा आहे पुढे, त्यामध्ये दोष आणि गुणाचेच उहाभाव केलेला आहे. तर ह्यातला अवगुण कोणता त्रासदायक होईल तर तो मला कळावा ह्याच्यासाठी ते राशीन तत्वन सगळं पुढे आहे. तो आपल्याला त्याची उहापोह जरा खोलात जाऊन करायचाच आहे. पण तो जर मला कळला तर मी तो सुधारणार. तो मला सांगायच्याऐवजी ह्यानं सांगितलं आणि ह्यानी त्यानं सांगितलं, तुम्हाला कळलं का म्हणून त्यांनी त्यानं सांगितलं. त्याचा उपयोग काय झाला? त्याचा उपयोग काहीच झाला नाही. त्याचा फक्त उपयोग एवढाच झाला की बरेच लोक इथे दोषीच आहेत असं एकमेकात. कारण हा एकटा सांगणारा तो जे काय ऑब्झर्व करणार तर काय बाकीचे काही डोळे मिटून का बसले, ते काहीतरी त्यांचं ऑब्झर्वेशन असणारच, त्यांना काहीतरी दोष दिसणार. ते आणि 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या म्हणजे षट फार झालं. शतषट म्हणायची वेळ येईल एवढं होईल ते. तर ह्यासाठी अवॉइड डिस्कशन. बरं, डिस्कशन अवॉइड केली तर आपल्याला महत्त्वाची होणारी मदत म्हणजे आपलं मौन आपोआप पाळलं जाईल. कारण माणसं एकत्र आली समजा आणि सद्गुणांची चर्चा करतात एकमेकांच्या. आपण आता साधारण जवळजवळ महिनाभर इथे आहोत. तर इतरांच्या ठिकाणच्या एखाद्या सद्गुणांची चर्चा करत आहेत किंवा जो अंमलात आणण्याची मला गरज आहे अशा स्वरूपाच्या एखाद्या गुणाची चर्चा करत आहेत, असा आपल्याला किती प्रमाणात आत्तापर्यंत 1 महिन्यात किंवा महिन्यात साधारण आढळला. तर आपण त्याचा विचार करायला हरकत नाही की कितपत आढळलं ते. तर फार कमी असतं. म्हणजे एखादा चांगला गुण आहे किंवा मनुष्य अत्यंत कामसू आहे अशी त्याच्याबद्दल चर्चा करायला 10 माणसं एकत्र आलीत किंवा कुठे बाजूला बसलेत असं काहीतरी आहे असं आपल्याला आठवतं की ह्यांच्यामुळे किती त्रास आहे असं बोलायला आपण आठवतो, एकत्र येतो. याच्यावरून कळावं की मन कुठे ओढायला बघते आणि आपल्याला कुठे न्यायचं आहे त्याला. तर ते लक्षात आलं की काम झालं आपलं. मग आता एकत्रच यायचं असेल तर शिवार आहे, नसेल तर आपलं तुमचे मार्ग तुम्ही चाला, माझा मार्ग मला चालू दे. काय असेल ते आपण बरोबर जायचं ठिकाण एकच आहे मात्र. नाही तर तुम्ही तुमच्या दिशेने जाऊन माझ्या मी दिशेने जातो. उपासनेला दिशा आहे, ह्याच्यासाठी एकच दिशा आहे फक्त. एकत्र राहण्याची दिशा एकच की उद्धरून जाणे एवढीच दिशा आहे, बाकी दिशा त्याला काही नाही. तर त्यामुळे डिस्कशन्स अवॉइड करावे. हे सांगितलं तसं की ज्याचे त्याचे गुणदोष असतील तर त्याला सांगायला हरकत नाही आणि त्याने ते ऐकायला हरकत नाही. कारण ऐकलं तरच मला काहीतरी उपयोग होणार. कारण मी जाणार कसा पुढे शेवटी. माझ्या अवगुण म्हणजे पायात घातलेला खोडा आहे. जसं इथे येताना मी म्हटलं आपले पाश तोडून या. का तोडून या? पाश जोपर्यंत पायात आहे तोपर्यंत तो मनुष्याचा पाया ओढणारच. आपण हे बांधत नाही त्याला, जनावराला गोराला ओढणं बांधतो, लोढणं बांधतो, पायात हे खोडा घालतो, काय जे करतो तेच ते असतं. तर ते तोडल्याशिवाय तो इथे राहत नाही.
त्याचं ते काम होत नाही. का होत नाही? तर त्याचा पाय ओढला जातो. आता जी कर्तव्याला माणसं बाहेर पडते त्यांना मी काही बोलूच नाही, त्यांचा काही प्रश्न येतच नाही. कर्तव्य तर आपल्याला याच्यात भागच आहे. तर अशा तऱ्हेचा आपण विचार करावा की यातलं काय माझ्या मागे आहे. तर दुर्गुण काय किंवा पाश काय कुठल्याही प्रकारचे हे आपल्याला खोड्या घातल्यासारखे आहेत आणि ते आपल्याला ज्या गतीनं आपल्याला उद्धार व्हावा असं वाटतं, ज्या गतीनं अनुभव यावा असं वाटतं, तसं ते होऊन देत नाहीत. एवढंच त्यांचं काम आहे, ते करत असतात. त्यामुळे आपणच त्यांना बाजूला काढून तो पायातलं तसं ते काढून टाकलं की मग माई कशी पळते बघा, किंवा दावं सोडलं की कशी पळते बघा, मग तिचा खरा स्पीड आहे. तसा खरा स्पीड आपल्याकडे आहे, उपासनेचा सुद्धा, नामाचा सुद्धा, सुधारण्याचा सुद्धा. तर तो आपल्याकडे आहे. तो यायला फक्त हे काय गळ्यात आहे का, पायात घातले का, लोटणे अडकवले, एवढं आपण बघायचं. आणि ते कुठलं आहे ज्याचं त्यांनी ओळखून केलेलं चांगलं. आता जसं आपण दोष सांगावा हा आपल्यापुरता जसा सांगावा, तसं ऐकणाऱ्यांनी सुद्धा म्हणजे त्याची, कारण दुसऱ्या बाजूला त्याच्याकडे पण काहीतरी असणार, तो ते सांगेल. तर ते आपण पण ती तयारी ठेवावी की आपल्याकडे हा दोष आहे, आपण जो दूर करू शकलो. आणि हे लक्षात ठेवा की या बाबतीत आपण म्हणायला हरकत नाही. एरवी अनेक बाबतीत आपण म्हणायच्या बाहेर एक सवय असते. ज्याचा आपला एक खटला चालला आहे वगैरे, आपलं मी म्हटलं माझा काही खटला वगैरे चाललेला नाही, मला एकदा सांगायला लागले होते मागे. म्हणजे खूप लोक माझ्याकडे असं हे करतात, विशेषतः संघटना वगैरे जे लोक असतात ना, तर आपण असं करायचं ठरवलं आहे वगैरे. त्यांची युनियनमध्ये तुम्ही भाषा ऐकली असेल बघा, हे आपण सगळ्यांनी मिळून अन्यायाचा प्रतिकार करायचं ठरवू, आपण करायचं ठरवलं वगैरे. आपल्याला काय माहीत पण नसतं काय अन्याय झाला ते, पण ते सांगतात की आपण अन्यायाचा प्रतिकार करायचा. त्यावेळेला आपल्याला कळतं. तर तशी ती भाषा आहे. तर त्या भाषेतली ही भाषा नाही, आपल्याला सगळ्यांनी मिळून पुढे जायचं ही या वृत्ती आहे आणि ती उपासनेवरती आहे. तर ती असायला काय हरकत नाही. गुण आहे, दोष ऐकायची तयारी असणं आणि गुणाविषयी आपण स्वतः अभ्यास करायची तयारी असणं, हे त्याच्यातली गोष्टी आहेत. बाकी तपशिलाला महत्त्व काहीच नाही, कारण ते शेवटी काहीतरी असणारच. हे एक. दुसरी गोष्ट हे जे काय आहे की कम्युनिकेशन आहे. म्हणजे अनेक गोष्टीतलं कम्युनिकेशन नसल्यामुळे खूप वेळा नुकसान होतं. म्हणजे तो कशासाठी काय करतोय आणि आपण कशासाठी काय करावा, काय त्यांनी काय करावं अशी आपली अपेक्षा आहे, ह्याच्यातलं आपल्याला अंतर माहीत नसतं. त्याच्या डोक्यात काहीतरी विचार असतो पुढचा, त्या दृष्टीने त्यांनी ते केलेलं असतं म्हणजे, आणि आपल्याला ते माहीत नसतं. बरं, प्रायोरिटीज, आता प्रत्येकाच्या प्रायोरिटीज आहेत त्याच्यामध्ये. त्याची जेव्हा कामं वाटलेली असतात त्यावेळेला त्याच्या प्रायोरिटीज असतात. आता पाणी सोडणं आहे, ते काय स्वच्छता करणं आहे, उद्या आता ही सगळी कामं कॉमनमधले विचार करू येणार. माणसांना सोडणं आहे, आमकं आहे, काय जे असेल ते उघडणं आहे, लोटणं आहे, काय असेल ती कामं येणार. आता त्याच्या डोक्यात त्याचं ते लोटून कसं संपेल, वेळेत मी कसा मोकळा होईन हे त्याच्या डोक्यात असणार. आपलं काम दुसरं काम असेल तर त्याच्यामध्ये ते आलं तर आपल्याला वाटणार हे माझं काम नाही, काय ऐकत नाही येते, हे तेच काम करत बसलेत असंच त्याला वाटणार. हे वास्तविक वाटणार नाही. याच्यामध्ये कम्युनिकेशन आपल्या लक्षात आलं नाही की त्याचा रोल काय आहे, तो करत असेल तो त्याला करू देईल. त्याच्या डोक्यात रोल आहे म्हणून तसं होतंय. आता प्रायोरिटीमध्ये जर प्रश्न आला तर कदाचित रोल थांबवून सुद्धा ते काम करावं लागेल. आता जर तिथे समजा पाणी वाहत असेल तर कोणीतरी बंद करायला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. आता ते कोणत्या विभागाचं काम आहे आणि रोल कोण हे आत्ता महत्त्वाचं नाही, आता ते वाया जाऊ नये हे महत्त्वाचं आहे, हे बरोबर आहे. तसंच ह्या सगळ्या कामांचं आहे, ते एक लक्षात ठेवलं तरी चालेल. हे सर्वसाधारण गोष्टी आहेत, मी वैयक्तिक काही उदाहरण घ्यायच्यात घेत नाही. त्यानंतर चांगली जर गोष्ट होत असेल, स्वयंपाक चांगला होत असेल, कोणी चांगलं बोलत असेल, म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणजे खरोखरच प्रेम आहे तर गोड बोलणं माणसाला येतं, पण ते अंतरंगातलं लागतं. बाबांच्याकडे उपासनेसाठी जायचं का, गणोरे बाबांच्याकडे का जावं लागलं, तर ते आपल्याला सांगतो की तिथे त्यांनी प्रेम अंतरीचं सांगितलं, बोलण्यातलं नव्हे. गोड बोलणं ही गोष्ट सोपी आहे. ती ह्या विशेषतः वायुतत्वाच्या माणसांचा तो मोठा एक त्यांना प्रॉब्लेमच आहे तो, की सहजपणे ते गोड बोलतात आणि गोड बोलण्याला बोलतातही, दोन्ही गोष्टी त्यांच्या असतात. तर त्यामुळे त्यांना जसं त्या बाबतीत सावध राहावं लागतं, तर ते त्यांच्या सावधानतेचा भाग आहे. जसा तो गुण आहे तसा तो अवगुणात पण मोडतो. तर अवगुण बाजूला केला आणि गुण घेतला आपण, कारण ते मूळ बोलणं हे अगदी खरोखर म्हणजे दोषसुद्धा आपल्याला अगदी मवाळपणे किंवा गोडपणे सांगता येतो आणि खडसावूनही सांगता येतो. ते खूप फरक आहेत. तर हे करायची वेळ ती आहे का आपल्यामध्ये, तशा तऱ्हेच्या वेळा येऊ नयेत. आणि त्यासाठी एक वाचेचं तप म्हणून आपण हे जे काही एकमेकांचे हे आहेत काही गुण असतील तर त्या गुणांचंही तितकंच एन्करेज करावं की त्यांच्यामुळे हे झालं, ही गोष्ट म्हणण्यात कधी कसूर करू नये. ही गोष्ट एखाद्याच्यामुळे झालेली आपल्याला दिसते की आज स्वयंपाक झाला असेल, समजा 2 माणसांनी केला असेल, काय भाजी केली असेल, त्याची चांगली झाली. आता त्याला भाजी चांगली झाली म्हटलं की आमटीवाल्याची कमी झाली, त्यामुळे त्यांनी मनावर घेऊ नये तिकडे. हे जे सगळं अडचण आहे ती तिथं आहे. तर त्यामुळे इतपत ओपन त्याला असायला पाहिजे. हेच बाहेरच्या कामांच्या बाबतीत आहे असं मला म्हणायचं आहे. सगळीकडे तेच आहे. त्यामुळे भाजी चांगली झाली तर ज्यांनी आमटी केली त्यांनी सुद्धा भाजी चांगली झाली हे लक्षात घेऊन भाजी चांगली कशी केली हे शिकून घेण्याचा विषय आहे खरं म्हणजे, आणि ती घ्यावी. तेव्हा भाजी आमटीचं उदाहरण आहे फक्त, बाकी सगळे भाजी आमटेच आहेत बाहेरसुद्धा. तर ते लक्षात ठेवून राहावं. म्हणजे त्याच्याची एन्करेजमेंट जी आहे त्याची गरज असते. तर ती केल्यानेच गुणांचे अधिक
बळकट होतो आणि त्याचा लाभ इतरांना होतो हे लक्षात येऊन ते काम त्याच्याकडनं अधिक चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं ना आपल्याला शिकता येतं. कारण एखादी गोष्ट आत्ताच पदार्थाचं उदाहरण चाललंय म्हणून सांगतो की पदार्थ चांगला झाला ह्याच्या अर्थी त्याच्यात काहीतरी असलं पाहिजे करणाऱ्या ह्याच्यामध्ये एक हातगुण हा गोष्ट सोडून द्या क्षणभर, पण मूळ काहीतरी त्याचं करण्याचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हे चांगलं झालं. तर आता ते जे चांगलं झालं ते कसं केलं त्यांनी, हा खरा जर शिकण्याचाच विषय असेल तर हा आहे. तर त्यांचं ते चांगलं होतं, पण भात कसा करायचा तुम्हाला माहिती आहे ना, हे नको, ह्याची काय आवश्यकता नाही, तेच बाहेर आहे. मी फक्त बाहेरची उदाहरणं घेत नाही. तर ती न घेता हे सांगतो की हे असं होतं पण ते तसं, हे आपल्याला काय दृष्टी कोणती आहे आपली, तर गुणैक दृष्टी असावी, दोषैक दृष्टी नको, तर गुणैक दृष्टी राहावी, त्याच्याने काम आपलं होईल. आणि या सगळ्याचे सर्वसाधारण जे आपल्यासमोर ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत त्या फक्त मी हे ठेवायचा प्रयत्न करतो. दोष देणं ही गोष्ट अत्यंत सोपी गोष्ट आहे जगामध्ये. सर्वात मोठी गोष्ट सोपी असेल तर दोष देणं ही आहे. सुधारणं ही गोष्ट आपणच प्रयत्न करून बघावा किती कठीण आहे. एखादा दोष असला तर सुधारणं किती कठीण आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला त्या बाजूने आपण बघावं. मला माझ्याकडून जे म्हणून ह्या सगळ्या सेटअपला महाराजांचा एक सेटअप आहे, हा संत मंडळींचा आहे तो. कारण आजच्या काळात अवतार आता दुसरा नाही. आपल्या ह्याच्यात जे सांगितले तेच की आपल्याला आता अवतार नाही, आपल्याला संत हाच अवतार म्हणून त्यांचं मंदिर करून बसलोय आपण. नाही तर काही एखादं मंदिर उभा करणं अवघड नाही, आपल्याला त्यांचा आदर्श नाही असं नाही. इथे बसतोय खाजगीमध्ये तेव्हा देवासमोरच बसतोय आपण, हेही खरं आहे, पण अवतार संतांचाच आहे. तर त्यांचा सेटअप आहे, त्याला माझी चांगली मदत कोणती आहे एवढा विचार करावा. माझी विघटनात्मक मदत त्रास कोणता आहे हे आपलं आपण शोधावं. माझ्याकडून विघटन होत असेल तर मौन पाळणं, तिथे न थांबणं, आपल्या उपासनेला जाणं हे त्याचे उत्तम मार्ग आहेत. तर त्याच्यासाठी अजून काही उत्तम मार्गसुद्धा आपण काढू शकाल. जे आपल्याला उत्तम मार्ग सुचतील ते करावेत. आता नंतर हे ज्या वेळेला आता सगळं फॉर्म येईल तेव्हा आपण आता एकत्र यावं आणि आपल्या इथल्या कामांची एकदा यादी करावी. आता सोसायटीत आजपर्यंत राहिलेली बरीच माणसं इथे आहेत. स्वतंत्र बंगल्यात राहणाऱ्याचं आणि सोसायटीमध्ये हा भेद एवढ्यासाठी आहे की त्याच्या ताब्यातली वस्तू आहे, त्याच्या पद्धतीनं तो त्याची व्यवस्था करू शकतो. आणि सोसायटीमध्ये आता राहिलेली मंडळीत 5-7 जण तरी मला समोर आहेत की जे सोसायटी स्वरूपाच्या ह्याच्यात अपार्टमेंटमध्ये राहिलेत, सोसायटीमध्ये राहिलेत. तर तिथे त्याच्याच कामांचं स्वरूप काय असतं याची आपल्याला कल्पना आहे. आणि ते आता ही सोसायटी केल्यानंतर ते आपल्यावर ओघानेच आलेलं आहे आणि ते यावं अशीच इच्छा आहे. कारण त्यात प्रत्येकाला रोल असतो. बंगल्यामध्ये फक्त मालक आणि नोकर एवढेच वावरतात. त्यात सर्वसाधारणपणे पुरुष मालक असतो आणि बायका आणि इतर मुलं हे सगळे नोकर असतात. अशी साधारण सगळीकडे यंत्रणा असते. तर तसं न होता सोसायटीमध्ये सगळेच मालक असतात आणि सगळ्यांचाच दर्जा त्या अर्थाने इक्वल असतो. आपण जी कार्यकारिणी वगैरे ह्याला काही इथं महत्त्व नसतं. ते फक्त त्या कागदापुरतं आणि सहीपुरता विषय असतो, हिशेबापुरता व्यवहारापुरता विषय असतो. तर तो तसाच ठेवावा. बाकी सगळे सोसायटीचे तितकेच हे असतात, मालक असतात. म्हणून हे सहकारी तत्वाचं जे मूळ अर्थ आहे तो खरोखर चांगला आहे की एकामेकांच्या सहकार्याने आपलं जीवन चांगलं घालवता यावं एवढ्या उद्देशाने माणसं एकत्र आलेली आहेत. तर त्या दृष्टीनं हे जे कोणी अपार्टमेंटमध्ये विशेषतः राहून आलेले आहेत त्यांनी ह्याचा विचार करावा आणि त्यांनी एक यादी करावी आणि त्या कामांचे काय करता येईल पुढे त्याबद्दल एकमेकांचा सल्ला घ्यावा. जे लोक बंगल्यात राहून आले त्यांना ह्यातली माहिती नाही अशातला भाग नाही, तरी पण त्याच्यात भाग घ्यावा. आणि ते जे काही यादी काढलेली त्यात कमी काय आहे, अजून काय करता येण्यासारखं आहे, किंवा इथलं काही विशिष्ट काम असू शकेल. उपासना करायला काही सोसायट्या काढल्या नाहीत कोणी, हे आपल्याला माहिती असेल. हे आजच्या काळातली सोसायटी आहे उपासना करणारी. तर हे आज नवीन आहे, त्यामुळे ते बंगलेवाल्यांनी माहिती नसेल आणि अपार्टमेंटवाल्यांनी माहिती असेल, ते भगवंतालाच माहिती असेल. जो उपासना करण्यासाठी सोसायटी काढतो तो परमेश्वरच आहे. तर त्याची सत्ता आहे ही. त्यामुळे त्यांच्या सत्तेनं चालतं आहे. तर त्याच्यात सर्वांना भर घालता येईल. अपार्टमेंटवाल्यांनी एक लिस्ट काढली, तिथे काय अडचणी येतात ते त्यांना माहिती आहे. काय अगदी पाणी स्वच्छता अमकं तमकं जेणे गच्च्या ह्याच्यापासून सगळं माहिती आहे. तर हे जे सगळं आहे सगळं त्यांनी एकत्र करावं. मग त्याच्यानंतर त्याची विभागणी करावी. कोणाला काय द्यावं याविषयी सुद्धा पुढे आता जरा तत्वाचं अजून थोडंसं खोल गेलो तर आपल्याला त्याची पण कल्पना येईल की कोणाकडे काय काम द्यावं. ह्या दृष्टीने सुद्धा त्याच्यात काही कामांचं स्वरूप आहे. तर ते तसं देता येतं हे माझ्या लक्षात आलं. याच्यातल्या काही तत्वांच्या दृष्टीने सुद्धा देता येईल. फक्त ते त्याच्यावर नंतर जाऊ आपण. तर सध्या आपण यादी काढून त्याचं काम एकमेकांच्या बैठकीनं करून करावं. आणि त्याच्यामध्ये मला काय कळते ते मी भर घालतोच आहे, पण त्यांना काय कळते काहीतरी कळते याची जाणीव ठेवावी. हा त्यातला मूळ मी मंत्र आहे की त्यांना काहीतरी कळते. जसं बंगल्यावाल्यांना काहीतरी कळते, त्यांनाही काहीतरी कळते, अपार्टमेंटवाल्यांनाही काहीतरी कळते, याची जाणीव ठेवा. कारण प्रत्येकजण त्या अनुभवातून गेलेलं आहे. प्रत्येकाच्या अनुभवाच्या मागे काहीतरी त्याचं सोसलेलं केलेलं असणारच आहे. तर ते सगळं एकत्र करून मग हे काम पुढे अधिक चांगल्या तऱ्हेने चालेल. आणि काही नसलं तरी निदान आपलं एक काम आहे की शांती
आणि आपलं समाधान आणि इतरांचं समाधान टिकवणं ही आपलीच जबाबदारी आहे. ती आपल्याकडून जर कुठे कमी पडत असेल कोणत्या कारणाने, कष्टाने, सेवेने, बोलण्याने, चर्चेने, कशानंही ह्या शांतीवर आणि ह्याच्यावर जर परिणाम होत असेल तर तो त्याने विचार करा. हे मला काही कॉमन गोष्टी आज या निमित्ताने सांगायच्या होत्या. त्या आता पुढे आपल्याकडे हे सगळं हे सोपवलेलंच आहे. माझ्याकडे काही नव्हतंच सोपवायला, पण तरीसुद्धा जे काय करण्याचा भाग होता तो जेवढा महाराजांनी मला रोल दिला होता तेवढा माझा काय करायचा होता तो आता संपत आलेला आहे त्यातलं काम. तर ते आपण पुढे करताना अधिकाधिक चांगलं व्हावं याच्यासाठी हे सगळं आपल्याला सांगितलं. आता एक दुसरा विषय आता इथून पुढे याचा तत्वोपासनेचं काय झालं आहे. इथे आपण तत्वोपासनेचा कक्ष आता सुरू केलेला आहे. पण या दृष्टीने म्हणजे माझी मुळात ती कल्पना होती, ती गणोरे बाबांची प्रेरणा होती. आणि आत्ता जे मी काही सोसायटीबद्दल बोललो आजपर्यंत तिथे ती व्यवस्था मठाची संस्थानाची अशीच आहे. कुठे अजून कोणी करत असेल तर आपल्याला माहिती नाही, पण जिथे त्याचं मूलस्थान आहे ते आज याला आहे आपल्याला माहिती आहे. तर तिथे मठावर आपण उपासना पण करून आलो. ज्या अर्थी त्यांनी आपल्याला त्या मठावर खेचून नेलेलं आहे. आणि ही आज्ञा किंवा ही सूचना ही सीतामाईंची होती. ह्याची पण आपल्याला पूर्ण जाणीव असेल सगळ्यांना, की ती मी सांगितलेलं पण आहे की स्वतः सीतामाई आपल्या शिबिराला आल्यानंतर त्यांनी भेटून हे सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला कधी ना कधी जर आवश्यकता वाटली, संख्या वाढली किंवा अशा ठिकाणी जाऊन उपासना बाहेर करावी असं वाटलं कुटुंबाचं हे सोडून, तर तुम्ही आमच्या मठात निसंकोचपणे या आणि आमचं मठ तुमचं आहे समजा आणि तुम्हाला आमंत्रण आहे असं त्यांच्या तोंडून ते येऊन सांगून गेल्या होत्या. ह्याची मी फक्त आता मला हा विषय माहिती असल्यामुळे माझ्यासमोर आणि मुळेकाकांसमोर नाना मामांच्या समोर झालेला असल्यामुळे हा आपल्याला माहीत नसेल म्हणून मुद्दाम सांगितला. त्यावेळेला एकदा उल्लेख केला होता ज्यावेळेला मठावर जायची वेळ आली तेव्हा. तर त्यांनी तो सांगितलेला आहे. आता त्यांच्या मठाच्या बद्दलचं मी आपल्याला 2-3 गोष्टी ह्या सांगणार की परमार्थाच्या बद्दलच्या सावधगिरीच्या गोष्टी 2-3 आहेत. ते आता मला या बाबतीत सांगायचं आहे की एक तर गोष्ट म्हणजे आता मी ह्या 2 आवृत्त्या मुद्दा आणलेल्या आहेत आपल्यासमोर. पुस्तकांच्या संबंधी पण सांगतो आपल्याला, आणि ती आपल्या लोकांना आता इथे सर्व ह्या विषयांची कल्पना जी आम्हाला कौटुंबिकरित्या आहे खूप वर्ष ह्याच्यातून गेल्यामुळे आता ती कल्पना पूर्ण ह्यातली उदाहरणं तरी निदान खूप आलेली आहेत. ती कदाचित आपल्यासमोर आली पण नसतील. तर आपले म्हणजे माझी ही जी पुस्तकं प्रसिद्ध होतात ते माझ्या पुस्तकावर तुम्हाला माहिती की 10 रुपये 20 रुपये काय किंमत लिहिलेली असते. तर त्याच्यानंतर माझ्याकडे त्या पुस्तकासंबंधी एक अत्यंत चांगलं ह्याचं पत्र पण आलं आणि त्याच्यात हे सगळे उल्लेख पण आले की हे पुस्तक मी 35 रुपयाला निम्म्या किमतीला घेतलं. आणि म्हणजे ह्याचं काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत असावं की हे पण होतं. याच्यावरती चर्चा पण झाली, हे समोर महाराजांच्या ठेवून पण झालं. पण त्यांनी जे कायम करायला सांगितलेले त्या किमती कायम आहेत त्याच्यावर. त्याचं जाऊन रद्दीच्या दुकानात जाऊन ते त्याचं 35 करून त्याचं निम्म्या किमतीला विकून त्याचे पुन्हा 35 रुपये घेऊन हे सगळं झालेलं माझ्याकडे पुस्तक आहे. आणि त्यांना मी ते मुद्दाम आणायला सांगितलेलं होतं. फक्त ही सगळ्यांना कल्पना नसते म्हणून मी हे मुद्दाम सांगितलं की हे होऊ शकतं, हे बाहेर होईल. पण हे बाहेर काय चालू आहे त्याच्याविषयी आणखीन एक उदाहरण सांगतो की दुसरी गोष्ट, मी मध्ये आपल्यातले एक जण आळंदीला गेले. तर त्यांना आळंदीला गेल्यानंतर त्यांचा फोन आला मला की आळंदीतून काही घेऊन येऊ का, काय असलं काम. तर फोन करतो बाहेर गेल्यानंतर. तसंच आपण आता गावात गेल्यावर तसं फोन करून विचारतो मी गावात आहे, काय काम असलं तर सांगा. हा अगदी सोपा मार्ग आपल्या सेवेचा आहे. तर तसं त्यांनी मला फोन केला. तर म्हटलं बाबा आता आळंदीतून आत्ता तर काही नाही आहे, तुम्ही जाऊन आला तर गेला ही चांगलीच गोष्ट आहे. फक्त मिळालं तर मामासाहेबांची ज्ञानेश्वरी थोडी मिळाली, दांडेकरांची आपली एखादी प्रत मिळाली तर घेऊन या, ती सेमीच लागते सगळ्यांना. म्हणून त्यांना मामांची प्रत ज्ञानेश्वरीची आणायला सांगितली होती. तर त्यांनी ती आले आणि त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की फोन केला की मी परत आलो आहे आणि मामांची ज्ञानेश्वरीची प्रत मला मिळालेली आहे. तर म्हणजे मला आश्चर्य वाटलं, कारण मामांची ज्ञानेश्वरीची प्रत ही खूप देणग्या गोळ्या केल्यानंतर ती 120 रुपयाला वगैरे त्या काळात मिळत होती, 130 रुपयाला. तर ती प्रत ह्यांना चटकन मिळाली, कारण एवढ्या ह्याची असल्यामुळे डिस्काउंटेड 500 रुपये किमतीच्या खाली त्याचं किंमत होणार नाही, एवढं त्याचं म्हणजे व्यावहारिक किंमत होणार नाही. तर अशा स्वरूपाचं पुस्तक आहे आणि ह्यांना कारण ते नेहमी डिक्लेअर झालं. आणि आल्याप्रती म्हटलं की लोक ते 5,000 प्रती काय ज्या 10,000 प्रती आवृत्ती असते ती सगळीच्या सगळी त्या आठवड्यात संपते, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्याचं पुढे काय होत असेल ते मी आपल्या पुस्तकाचं ह्या साध्या काय होतं हे सांगितलं, तर त्याचं काय होत असेल त्याची आपल्याला कल्पना असेल. पण त्या सातात एवढं खरं. आणि काही लोक प्रामाणिकपणे खरोखरच त्यांच्या ह्याच्यासाठी पारायणासाठी वगैरे लागतात म्हणून 1-2 प्रती 5-10 प्रती काय असेल ते घेऊन जातात. आपण स्वतः देशपांडे साहेबांना सांगतो ते स्वतः घेऊन येतात, स्वतःच्या खर्चाने आणून देतात इथे. आणि आपण ते प्रती किती लोकांना ह्याच्यातनं मिळालेले असतील बाहेरच्या तर तुम्हाला माहिती असेल, मी अनाऊन्स 3-4 वेळा आत्तापर्यंत केलेलं आहे. तर ते त्यांना म्हटलं मग तुम्ही येताना घेऊन या, आपल्या कोणाला तरी उपयोग होईल. कोणतरी विचारायला तो मामांची प्रत आहे का, ती मामांची मी प्रत ते घेऊन आले. ती हातातली प्रत बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की बाहेरचं जे चाललं आहे त्याच्यामध्ये हे चुकून आले जाऊन एवढंच. तर त्यांनी मला आणून दिली ती प्रत, एवढी ज्ञानेश्वरीची होती. आणि त्याच्यावरती मी म्हटलं आता काय झालं हे तरी कळू दे म्हणून मी ते उघडून बघितलं. ते म्हणाले दांडेकर मामांची प्रत मिळाली. त्याच्यावरती पूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कृपांकित
असं वर फक्त मोठ्या अक्षरात छापलं होतं, खाली ज्ञानेश्वरी त्यांची ज्ञानेश्वरी होती ती. किंवा हे आज बाजारात आळंदीला मिळतं, ते मामासाहेबांची ज्ञानेश्वरी नव्हे, आतला अर्थही त्यांचा नाही. तर त्या जे कोणी असेल ते त्या सद्ग्रस्थानी लावलेला तर अर्थ असेल, तर तो अशा तऱ्हेनं मामांच्या नावाने तो आज बाहेर जातो आणि आपल्यात सुद्धा घेऊन येतो आपण. तेव्हा जे बिडकर महाराज म्हणाले होते की ज्याला प्रपंचाचं हे कळणार नाही स्वरूप किंवा त्याच्यातला बारकावा कळणार नाही, परमार्थ सूक्ष्माचा परमार्थ काय करील असं जे म्हणाले ते ह्यापोटी म्हणाले. प्रपंचात बारकावा म्हणून म्हणाले नाही, पण भाजी आणताना त्यांचा एक आण्याचा हिशेब सुद्धा त्यांना लागत असेल, 4 पैशाचं काय केलं हे ते विचारेल. त्याचं कारण हे की ह्या बारकावा कळत नाही म्हणून मनुष्याचं हे होतं बाहेर, तर हे बाहेरचं सांगितलं. आता इथे ह्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मठ किंवा हे स्वरूप जे असतं ते, आणि त्याचा अभ्यास झाल्यानंतर, विचार विनिमय झाल्यानंतर किंवा वाढ झाल्यानंतर ते काय होतं हे सांगण्यासाठी ही मला जे यांनी परत दिली होती, म्हणजे एक भेट म्हणून त्यावेळेची त्यांची सीताबाईने त्यावेळेला जी प्रत दिली होती ती प्रत मी मुद्दाम ठेवलेली आहे, 15/4/3. त्या दिवशी ही प्रत त्यांनी मला दिली आणि मला ह्या विषयाची मला सांगायचं तर मला काही तत्वानुसार उपासना वगैरे ही कल्पना नाही, ती त्यांच्यामुळे आली आणि ती त्यांनी त्यांच्या हस्ते आणून पोच केली हे माझं भाग्य समजतो मी. आता हा मठाचं स्वरूप हे 3 सालातली गोष्ट आहे, त्यावेळची ही आवृत्ती आहे, 3च्या आधीची आहे. तर त्याचं जे प्रास्ताविक आहे ते, आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या ह्या उपासनाही झाल्या, त्यानंतर अधिक सूक्ष्मतेची कल्पना पण आली आणि ती जसं त्यांनी आम्हाला परत आणून ही कल्पना दिली असेल तर कदाचित हा सगळा परमार्थाचं स्वरूप आणि त्याची चर्चा पाहून त्यांना ती कल्पना आली असेल. तर त्याचा परिणाम काय झालेला आहे तर ते मी आपल्यासमोर मुद्दाम दाखवतो. आणि याच्यामागे बाळासाहेबांची म्हणजे आपल्या मुळे काकांची एक दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनामुळे हे पुढचं सगळं झालेलं आहे हे आपल्याला फरक लक्षात येईल. कारण ही नंतर म्हणजे सीतामाईसुद्धा गेल्यानंतरची ही निघालेली प्रत आहे. तर त्यावेळेला हे त्यांनी या मठाविषयी जे काय लिहिलं तर त्यातलं मनोगत म्हणून त्यांनी हे लिहिलेलं आहे. तर त्याच्यातलं वाक्य आणि याच्यातलं वाक्य हे जे काकांचं आहे त्या काकांच्या वाक्यामध्ये त्यांना फरक का करावा लागला तर त्यांनी मला नंतर, मी ते काही बघितलं नाही ते त्यांचं याच्यातलं वाक्य, पण त्यांनी मला नंतर सांगितलं की मला साधारण लक्षात आलं आणि काय करायला पाहिजे हे, त्यामुळे मी माझं थोडं हे बदललं आणि त्यानुसार आता मी त्या प्रस्थानातून ह्याच्यातही मी बदल करून लिहिणार आहे. म्हटलं लिहू देत, त्यांना जे काय बदल करायचे त्याप्रमाणे ते करतील, तो त्यांचा विषय आहे. म्हणून तो काय बदल केला हे लक्षात आल्यावर आपण कुठे आत्ताच सावध राहावं आणि आपण का सावध राहतोय ह्याचा आपल्याला उलगडा असावा म्हणून मी हे समोर आणलेलं आहे. त्यावेळच्या ह्या मठामध्ये आवाहन होतं, आजच्याही मठामध्ये माहिती आणि आवाहन याच्यामध्येही आहे आणि त्यातही मठाचे कुठून काय हे आहे वगैरे हे सगळं इथेही आहे आणि याही आवृत्तीत आहे. आता ह्या आवृत्तीत असं म्हटलेलं आहे की त्यावेळेला सीतामाई होत्या तर येथील सेवक वर्ग जुना आहे, सीतामाई तिथे आहेत, तर हे सगळे उत्सवाचे कामं वगैरे होतात. त्याच्यात एक वाक्य असं आहे की आनंद लुटण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी आणि सहल म्हणून एकदा अवश्य मठाला भेट देऊन जावं, मठात अवश्य येऊन जावं. तर हे तिथं लिहिलेलं आहे. आणि नंतरची आवृत्ती झाली त्यावेळेला हे सबंध वाक्य गाळलं त्यांनी आणि त्याच्याऐवजी असं लिहिलेलं आहे, हे दोन्ही आपल्यासमोरच आहेत, पाहूही शकता आपण. पारमार्थिक अनुभूतीसाठी मठावर एक वेळ अवश्य यावे. हे 2 पुस्तकं आपल्यासमोर ठेवली, एकाच ग्रंथाच्या दोन्ही आवृत्त्या आहेत, पण चालवणाऱ्याला भूमिका इतक्या वर्षांनी का बदलावी लागते ती आपण पहिल्याच दिवशी शिकून घेतलेली बरी. म्हणून आज रामनवमीला सगळेजण हजर झाले तेव्हा ह्याची कल्पना आपल्याला देतो, पाहायला म्हणून, किती छान आहे म्हणून ते नको. हा बंधन नातेवाईकांचं नाही, नातेवाईक आपला एक स्वतंत्र विषय आपण कौटुंबिक म्हणून विचार केलेला आहे त्याच्याबद्दल, तो नाही. बाहेरचं जे लोकांचं हे आहे ते का बदलावं लागतं आणि आवृत्तीतसुद्धा तो बदल त्यांना वाक्याचा करावा लागतो की सहल म्हणून सुद्धा मठावर येऊन जा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि नंतर पारमार्थिक अनुभूतीसाठी इथे येऊन जा असं आवाहन केलं आहे. ह्या 2 ह्याच्यातला स्पष्ट फरक आपल्या लक्षात यावा म्हणून या दोन्ही आवृत्ती आपल्यासमोर ठेवल्या आहेत. आपणही नंतर ते बारकाईने वाचले तर आपल्याला लक्षात येईल की हा फरक झालेला आहे आणि मुळे काका काय म्हणाले होते त्याचा अर्थ काय असेल हे आपल्या लक्षात येईल. मला थोडासा मानेला त्रास होतो, तुम्ही इकडे खुर्ची घ्याल का जरा किंवा मागे घ्या वाटलं तर तिकडे. हां नाही खुर्ची मागे घ्या, खुर्ची फक्त. नाही बरोबर बघा की खुर्चीवर सांग, हां तो प्रश्न नाही.
हे काय पृथ्वी आणि जलतत्वाचे ते गुण आहेत. अजून आपण खोलात गेलो नाही, झालं ते लक्षात येईल ते असलं पाहिजे याचा अर्थ. पृथ्वीचं आणि जलतत्वाचं गुण आहे. तर त्याच्याबद्दल मी आता आपल्याला तत्वोपासनेबद्दल एक प्रारंभिक माहिती पहिल्यांदा सांगतो की आता इथली माहिती आपल्याला कोणीतरी विचारली तर त्याला शक्यतो पुस्तक वाचायला सांगा, हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यातून काय आपल्याला विशिष्ट शंकेचं उत्तर देता आलं तर आपण द्यावं, पण तरीसुद्धा जे जनरल प्रिन्सिपल्स ते आपल्याला सांगतो म्हणजे उत्तर एकच जाईल याच्यासाठी. आता एक अधिक परत पुन्हा लक्षात राहणार नाही म्हणून एक मुद्दा सांगून ठेवतो की 8 दिवस आपण पूर्वीच्या प्रमाणे सकाळी 7 ते संध्याकाळी 10पर्यंत एक सेवक बसून त्याचे प्रयत्न केला. त्यांनी सगळ्यांनी काम अत्यंत ह्यानं केलं, निष्ठेने केलं. 5-5 तास 15 तासप्रमाणे सगळे थांबले. श्रीकृपाकडे हा व्यवस्था दिली होती, त्यांनी ती सांभाळली आणि ती पूर्ण झाली. तर आता ते लक्षात आलं एकंदरीत अनुभवावरून, त्यांचासुद्धा मी त्यांच्याशी बोललो आहे आणि त्याच्यावरून लक्षात आलं की एवढ्या व्यवस्थेची काही आवश्यकता यायचं नाही, कारण इथं सतत काही मनुष्य कोणी येणार नाही, हे जाता येण्याचं ठिकाण नाही एकतर. आणि आता 2-2 तासाची पाळी आपल्या दृष्टीनं आपण वाटूनच घेतलेली आहे, त्यामुळे तिथे मनुष्य हा कायम असतोच. फक्त त्याचा जप काही अडचण येईल आणि त्याला उत्तर द्यावी लागतील का किंवा काय विचारावं लागेल का असं वाटलं म्हणून ते केलं होतं. तर आज रामनवमी झाली, सगळेजण येऊन आता हजर झालेले आहेत. सर्वांना त्याची विशिष्ट भूमिका जी काय गरजेची आहे ती कळलेली आहे आता, म्हणजे आपल्यात, आणि ती कळलेली असावी म्हणूनच हा तत्वाच्या संबंधी विषय आता सांगतो. तर तुमच्याशी माझं बोलायचं राहिलं ते त्यामुळं राहिलं की 2-3 वेळा मला तो संपर्क होऊ शकला नाही. ठीक आहे, तुम्ही आता आला असलं तरी आपल्यालाही हा अनुभव असेल. सकाळी 7ला काही कोणी आपल्याकडे त्यासाठी येत नाही किंवा 12 वाजेपर्यंत बसावं लागतं, त्याची पण काय आवश्यकता नाही. त्याच्यापेक्षा तो वेळ आपण आपल्या कामाला सेवेला देऊ शकतो, जपाला देऊ शकतो. कसंही आपण जो विनियोग करायचा तो करावा. तर ते न करता शेवटी दुपारी 4 ते 6 एवढे 2 तास जरी तिथे कोणीतरी थांबलं, कारण उद्या आता हे कंपाऊंड बंद करून गेट पडेल, त्यावेळी गेट लागल्यानंतर तिथे फक्त जो काही माहितीसाठी किंवा काय याच्यासाठी येण्याची वेळ ही फक्त 4 ते 6 असली तरी चालेल. म्हणजे तिथे आपल्याला एंट्री ती बंद होणारच आहे. या अर्थाने की सोसायटी आहे, तिचा त्याचा अंतर्गत उपक्रम आहे, हे एकदा स्थापित होऊ दे. मग त्यातून जो कोणी उपासनेला येणारा, चौकशी करणारा, तर त्याला एक सर्वसाधारण उत्तर हे आहे की इथे आपण शनिवारला किंवा ज्ञानेश्वरीला 6 महिने या, त्याच्यानंतर आपल्याला इथल्या उपक्रमांची माहिती मिळेल आणि त्यात भाग घेता येईल. हे सर्वसाधारण उत्तर सर्वांना माहिती असावं. कोणी विचारलं 6 महिने ज्ञानेश्वरीला येऊन टिकणारा किंवा याला येणारून टिकणारा, शनिवारला येऊन टिकणारा, मग त्याचा विचार करू काय करायचं ते पुढे. म्हणजे माझीसुद्धा भेट होणार नाही म्हणून सांगितलं तरी चालेल. तुम्ही 4 महिने याला या, तिथं तुमची भेट होतीच, ते काय वेगळा वेळ देत नाही, तर सांगितलं तरी चालेल. तर तो तुम्हाला वेगळ्या वेळाचं आणि याची गरज असेल, तुम्ही 4 शनिवारी या आणि मग नंतर मग तुम्ही त्यांच्या अन्नात विचारा केव्हा भेटतो मग ते सांगतील, असं सांगितलं तरी चालेल. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी आता सांगणं भाग आहे, कारण ह्या आता कुटुंबात सांगता येत होत्या. आता ह्या सामुदायिकरित्या त्या सांगायच्या असल्यामुळे सगळ्यांची उत्तरं त्यासंबंधी एक असावी म्हणून ही मिटिंगचं मुद्दम प्रयोजन आहे. त्याच्यातला तो एक भाग आहे की हे एक व्यवस्थेचा भाग आहे. उद्या गेट ते समोरचं आडवं लागणार आहे, तिथे ते बाजूला झाल्यानंतर तिथे आपल्याला फक्त 4 ते 6 मध्ये लोकांनी कुणी आलं, आपल्याला फार व्याप नाही, ती वेळ जपायला ह्याची नाही, कशाचीच वेळ नाही आहे. म्हणजे त्याच्यानं मनुष्य 5 वाजता आला, चक्कर टाकले, काय आहे बघायला, तर तो आला तर त्याला तेवढं जपाला फक्त थोडा वेळ आपण बसून जा. एवढा आलात तर इथे त्यासाठी ते केलेलं आहे, त्यामुळे थोडा वेळ जपाला बसून आपण जा. बाकीची माहिती लिहिलेली आहे ती वाचा. आणि आपल्याकडे जे उपासनेचं पुस्तक आहे, उपासनेची भूमिका, ती आता आपल्या दर आठवड्याच्या वाचनामध्ये घ्यावी अशी इच्छा आहे. तर ती आपण आता घेऊ. म्हणजे आपलं कोणत्या मूळ उपासनेच्या भूमिकेने सुरुवात केली याची आपल्याला परत एकदा रिव्हिजन होऊन जाईल. तर ती आठवड्यातनं एकदा घेऊया आणि ती तिथं त्याची कॉपी ठेवू. आणि 4 ते 6 मध्ये कोणतरी 1-2 तास थांबलं तरी चालण्यासारखे आलटून पालटून आता हे चालू आहे. यांनी केलेलं आहे, श्रीकृपावाल्यांनी केलेलं आहे. पेंढारकर काका तुम्ही आता दोघं बसलात तरी चालेल. तिथे 4 ते 6 मध्ये बसायचं. त्यांची तुमच्या तत्वाची वेळ आहे उपासनेची, त्यामुळे 5:30 पर्यंत तुम्हाला उपासना आहेच आहे. तर ती आपोआप ती होईल. त्याच्यापुढे एक 15-20 मिनिटात लागलं कोणी आलं तर सांगा. आणि नसेल तिथला जप करणाराच माणूस असला नेमका, तिथे कोणी नसलं तर कसं मिस कॉल इथे कोणाला तरी दिला तरी चालेल. तुम्ही आत्ता इतर वेळेत कोणी आलं, आत्ता माहिती सांगण्याची सोय नाही, कारण आमच्या आत्ताची वेळ नसती, ही उपासनेची वेळ आहे, जप सुरू आहे असं सांगायचं, शांत राहायचं. मग तो मनुष्य आपापच जातो. तर हे आता करावं लागणार, कारण हे आता स्वरूप पूर्ण होत आल्यानंतर हे सगळे प्रश्न अधिक निर्माण होणार आहेत. आधीपासून होतातच आहेत, पण आताची इथून स्टँडर्डायझेशन त्याला असावं जरा उत्तराचं म्हणून. असं आता तत्वानुसार उपासनेचा जो विषय आहे त्याच्या संबंधी. तर हा काही म्हणजे अनेक लोक विचारतात हे ज्योतिषाचं म्हणजे इथे काय हे मिळतं का, मार्गदर्शन मिळतं का, इथपासून सर्व प्रश्न विचारले जातात. तर हे आपल्यापुरतं आता मी सांगतो. हे त्याचं काय ठेवून लक्षात ठेवून आपण सांगायचं ते आपण ठरवलं तरी चालेल जर प्रश्न आला तर. तर हे तत्वानुसार उपासनेचा मार्ग आहे मूळ. त्याच्या ज्योतिषाचा पण काही संबंध नाही आहे. मुळात त्यांनी लिहिलेलंच आहे. हे मी ज्योतिष लिहित नाही, मी जे लिहितो आहे ती मूळ म्हणजे कारण त्यांच्या दृष्टीनं मूळ मनुष्य जन्माला का आला, वासनेपोटी आला. वासनेनंतर काय झालं तर त्याची रवानगी विशिष्ट तत्वात झाली.
त्यानंतर त्याची रवानगी त्यातले विशिष्ट राशीत झाले. तेव्हा रास माणसाच्या वासनेचं स्वरूप दाखवते पूर्वजन्मातल्या. हे आपल्याला स्पष्ट असावं की तत्वोपासना ही माणसाच्या राशीत ज्या आला आहे ते ती रास त्या अर्थाने त्यांनी ज्योतिषाकडून म्हणजे जन्मवेळेनं सोपी पडते पटकन कळायला, म्हणून जन्मवेळेचा संबंध आहे. नाहीतर त्याचं नाव आहे किंवा मूळ नाव असेल तर नावानुसार राशी पाहावी असं त्यांनी स्पष्ट ते लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्या लक्षात असावं की नावानुसार म्हणजे व्यावहारिक नाम नाही, आपल्याकडे आणखीन एक नामपत्रिकेत ठेवलेलं असतं. तर ते जर असेल तर ते पाहिलं तर त्याची ती अक्षर दिलेली असतात. अवकाळा चक्र म्हणून पंचांगात असतात. जसं तिथे ती अक्षर दिली असतात, नेची वगैरे ते अमकं तमकं लिहिलं असतं. या पुस्तकात ती लिहिली आहे, आपण ती पुस्तक पाहिलं तरी चालेल. त्यानुसार जी राशी येते ती राशी आपली आहे खरं सांगायचं तर. नसेल तर आहे त्या नावानुसार आपण पाहिलं तरी चालेल. खरं तर राशीचा विषय आहे तो तेवढ्यासाठी आहे की मूळ आलं ते वासना देह निर्माण झाला, त्याला खाली येणं भागच आहे. तो कुठे उतरायचा हे ठरवण्याचा तो प्रकार आहे. ते त्यातून तो मनुष्य तत्वाला येतो, तत्वातून तो त्या राशी, कारण एका तत्वात पुन्हा 3 राशी आहेत, तर तो 3मध्ये कुठे जावा हे ठरवण्याचा तो मार्ग आहे. ते 3मध्ये तो कुठेतरी जातो, 1, 2, 3मध्ये तो जाणार. तो त्या ठिकाणी गेला की त्यावरून त्याचा वासना देह ठरतो. त्या वासना देहानुसार 2 भाग होतात त्याचे. एक वासनेमुळे मनुष्य बांधला पण गेलेला आहे म्हणून तो आला. आता जो बांधला गेलेला आहे त्याला सुटण्यासाठी पाठवलेला आहे, म्हणजे त्याच वासनेत सुटण्याची पण सोय असली पाहिजे. जी वाचा मला बांधील तीच वाचा मला मोकळी करील, जे मन मला बांधील तेच मन मला मोकळं करील. हे बरोबर आहे ना. मग असं त्या ह्याचं तत्वांचं उपासनेचं स्वरूप आहे. त्यामुळं हा तत्वोपासना हा उपासनेचा मार्ग आहे. हा भविष्याचा किंवा ह्याचा पत्रिकेचा संबंध ह्याच्याशी या अर्थाने नाही. ते जे काय असेल तो विषय शास्त्र स्वतंत्र आहे. त्यामुळे हा तत्वोपासना हा उपासना मार्ग आहे एवढं वाक्य लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि हा जो वासनेचा संबंध आहे ती वासना देहाची कल्पना काय आहे. आज कर्म करतो, कोणाबद्दल तरी राग येतो, कोणा कशाचा तरी लोभ वाटतो, काहीतरी हाव असते मनामध्ये, कुठेतरी काहीतरी सूक्ष्म गोष्टी असतात. त्या ज्या काय आहेत त्या ज्या पूर्ण होतील त्या पूर्ण होण्याने संपतीलच असं सांगता येत नाही. त्या पूर्ण होण्याने वाढू पण शकतात, पूर्ण होण्याने कमी पण होतात, पूर्ण होण्याने वाढतात पण. शेवटी काय शिल्लक राहतं तेवढं पाहिलं जातं. त्या सर्वाचा जो नेट आहे बॅलन्स शीटमध्ये जसं शेवटी नेट येतो आपल्या ह्याच्यामध्ये, तसं तो नेट काय झालं डेबिट क्रेडिट ते जे जसं आपण पाहतो तसं हे नेट झालेलं आहे. तो जे नेट झालं म्हणजे ते आता त्याला भोगायला देह शिल्लक राहिला नाही, देहाची मर्यादा संपली, देह मायाच्या ताब्यात आहे. त्यामुळे देहाचं काय होती अडचण की देह ते 50 वर्ष 40 वर्ष नाही तर 70 वर्ष का 90 वर्ष ह्याचा संबंध काय नाही. देहाची मर्यादा काय, तर माझी देहाची समजा मर्यादा उद्या 40 वर्ष आहे, तर 40व्या वर्षी मी जे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये मला अजून खायचं आहे. समजा काय गोष्ट एखादी प्यायची आहे, ती एखादी गोष्ट काय फिरून यायचं आहे, काय जे करायचं असेल ना ते आता 40व्या वर्षीची रेग मारलेली आहे. आता त्याच्यापुढे त्याला देहच नाही, त्यामुळे त्याला फिरायची सोय नाही. मग आता फिरायचं काम राहिलं. ही एक वासना झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, अशा मिळून जे बंडल झालेले आहे ज्या राहायच्या राहिल्या त्या, आणि दुसऱ्या आपल्या कर्मांनी आपण ज्या निर्माण केलं पुढे त्याचे परिणाम राहिले. समजा एखाद्याला बोललो आहे तर ते जर चुकीचं असलं तर त्याचा दोष मला लागणार, त्याचे जे दोष आहेत त्याचा परिहार क्षमेनं होणार. म्हणून ते मागे म्हटलं ना, परिहार फक्त आपण प्रार्थना करून होतो, पण तो परिहार मला आत्ताच सुरुवात करायला पाहिजे. त्याला ह्या सगळ्याचा आपल्याला उपयोग आहे परत हे सगळं समजून घेण्याचा की समजा माझ्याकडून काही दोष झाला असेल तर मी जर त्याची क्षमा मागितली तर तो जाऊ शकतो. तो बोलण्याचा असो, कृतीचा असो, कशाचा असो, तर दोषाचा परिहार पण आहे. तो जर समजा मी नाही केला, मला हे कळलं नाही, आज मी एवढ्याच लोकांना का सांगतोय तर तेवढ्यांना कळून त्यांना पुढे जायचं आहे ना. आज कोण ह्याच्यात कमी जास्त हा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा एकच की एकाच ह्याच्यावर हे लोक आहेत. तुम्हाला साध्या भाषेत सांगतो आपल्याला की हे ज्याच्या वासनावरून आल्या मी म्हटलं त्याचे हे 4 तत्व झाली म्हटलं, तर त्याच्यानंतर ते त्याप्रमाणे त्याला ती रास आली. आता रास माणसाची स्वभाव दर्शवते किंवा वासनेचं स्वरूप दर्शवते, कामाची दिशा दर्शवते. हे सगळं दर्शवण्याचं त्याचं ते मूळ त्याचं मूळ वासनेमध्ये आहे. तर तो वासना देह आहे तो फक्त रिप्रेझेंट झाला, तो खाली उतरताना त्याला कुठेतरी ठेवलं पाहिजे. तर तो मागे मी मायेबद्दल जसं बोललो होतो की ते एक लँडिंग प्लॅटफॉर्म असतो, म्हणून तो त्या लँडिंग प्लॅटफॉर्मवर जन्माला येतो. आज जे आपण ज्यांच्या कोटीपणाच्या कोळ्यात जन्माला आलो, काय जे झालं असेल ते सगळे त्या पोटी आलेले आहेत. तर त्या अर्थाच्या वासनेला पूरक असं त्याला ते वातावरण तिथून दिलेलं असतं. आता ते पुरवून त्यांनी पुढं जायचं असतं हे कोण सांगत नाही, तो ती पूर्वीतच बसतो. आता हे जर आईवडिलांना माहिती असेल तर ते वासना पुरवतील, पण त्याला सांगतील हे बघ हे अडचणीचं आहे, कारण हे तू खात राहिलास तर उद्या तुला खातच राहावं लागेल आयुष्यभर, आणि परत तू खायला परत जन्माला येशील आणि कोणाकडे तरी. तर आता खाण्याचं थांबव आता, हे ठीक आहे पण हे तू खा, तुला त्याचा आनंद मिळाला का, 4 वेळा खा, 5 वेळा खा, 10 वेळा खा, पण हे त्याला माहीत पाहिजे. त्याला माहीत असलं तर तो त्यातनं बाहेर पडेल. त्याला माहीत नसलं तर तो काय करणार, त्याला वासना होणार, तो खाणार, त्याला असणार तो खाणार. ते असंच करत तो जन्माला आलेला आहे. तर आता आपलं काम हे की आपल्याला हे सगळं स्वरूप एकदा कळू दे. अजून तपशील
तपशिलाने कळायचं आहे, मलाही मान्य आहे. त्यासाठी म्हणून मी सांगितलं याला 5-7 सेशन लागतील. पण ती लागल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे वासनेचं देहाचं स्वरूप काय आहे. आता इथे माणसं एक आपण आता बसलेले आहोत, याच्यामध्ये कोणी म्हणजे वाचनी म्हणा, रसनेने म्हणा, कामाने म्हणा, त्याच्यात ते एक्सपर्टाईज म्हणा, हे खूप फरक आहेत. साधनेच्यात सुद्धा फरक आहे. एखाद्याला बसा म्हटलं की त्याच्याकडनं बसणं होणार, एखादा आपणहूनच बसलेला असतो. हे काय आहे फरक आहे. खरं म्हणजे आता सगळे उपासनेसाठी चाललेले आहेत, त्यांना सांगायची काही गरज नाही. खरं म्हणजे तो उपासनेलाच बसायला असलं पाहिजे. पण कोणीतरी असं असतो की त्याला ते तुम्ही ते अमुक करा म्हटलं की तो करायला लागतो. ते हा फरक त्या मूळ ह्याच्यातला आहे. कारण का तिथून खाली येताना जी तत्व निर्माण झाली ना, ते साध्या स्वरूपात मी आपल्याला अगदी जरी विषय सूक्ष्म असला तरी साध्या स्वरूपात सांगतो. आपण ह्या स्टेशनवर उतरलो. आता उतरल्यानंतर एक 4 प्लॅटफॉर्म आहेत असं समजा. ते 4 प्लॅटफॉर्मवर लागलेल्या गाड्या आहेत या सगळ्या. स्टेशन एकच आहे. संतनगरी हे स्टेशन एकच आहे. तिथे बोर्ड संतनगरीचं लागलेलं आहे. फक्त हा 4 प्लॅटफॉर्म आहेत. काही गाड्या पहिल्या प्लॅटफॉर्मवर आहेत, काही दुसऱ्यावर आहेत, काही तिसऱ्यावर आहेत, काही चौथ्यावर आहेत. असं माणसाचं जगभर चालू आहे. वासना देह म्हणजे असं आहे की त्या ठिकाणी येऊन मनुष्य उतरलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की त्या आपण आता स्टेशनवर जर गेल्याचं किंवा अगदी साधा मुंबईचा ट्रॅकचं स्टेशन घ्या, तर पहिले 1-2 प्लॅटफॉर्म असतात ना, त्या स्लो स्पीड गाड्या तिथून जातात आणि येत असतात. त्याच्यासाठी ते 2 प्लॅटफॉर्म ठेवले जातात. तिसरे चौथे प्लॅटफॉर्म त्यांच्या पद्धतीप्रमाणे फास्ट गाड्या इकडून तिकडे जाण्यासाठी ठेवलेले असतात. तसं ह्या तत्वांचा फरक आहे. आता ह्याच्यात स्टेशन एकच आहे. त्यांचा काय स्टेशन मास्टरचा असा काही उद्देश नाही की ह्याला 3 नंबरवर न्यावा, त्याला 2 नंबरवर न्यावा, असं त्याचा उद्देश नाही. त्याला ती गाडी पुढे सिग्नल देऊन पुढे न्यायची एवढं त्याला माहिती आहे. ती कुठून येणार हे त्याला तिथून कळलेलं असतं. त्यानुसार तो तिथे आले की ती 3 नंबरला, 2 नंबरला, 1 नंबरला अशी सोडतो. ते काम आपल्याकडे भगवंताचं सुरू आहे. मायेचे जो अधिकारी आहे त्याचं काम ब्रह्माचं हे आहे की तो आला कुठून त्याचा हिशेब पाहायचा आणि 1 ते 10, 10 ते 20 ते 30, 30 ते 40 कुठल्या ह्याच्यात आहे हा गुणामध्ये, त्या गुणावर त्याची गाडी सोडून द्यायची 3 नंबरवर. त्यातला प्रकार आहे हे. भूमी, हे जे जल, आपत, हे जे वायू, आकाश, हे जे काय चाललेलं आहे, हे 4 प्लॅटफॉर्म्स असून त्याच्यावर असलेल्या ह्या गाड्या आहेत. तर त्याचा परिणाम काय होईल. आता तो पहिल्या ट्रॅकवर असला तर मगाशी परवा जसं मी ह्या वेगळ्या उदाहरणाच्या संदर्भात सांगितलं एक्सप्रेस आणि पॅसेंजरचं, तर तसं ते आहे. आता ते पहिल्या 2 ट्रॅकवर आहेत म्हटल्यानंतर ती गाडी सावकाश जाणार. तिला इंजिनची गरज आहे. डबल इंजिन दिलं तर तीच गाडी पलीकडच्या 4 नंबरच्या प्लॅटफॉर्म एवढीच वेगाने जाऊ शकते. किंवा त्याच्या लक्षात आलं की ही 1 नंबरवर लागली तर ती 2 नंबरवर नेऊ शकतो, 3 नंबरवर नेऊ शकतो. हा एक वेगळ्या स्वरूपाचा प्रवास आहे. तर ते करताना हा फरक का करतो तर आणि त्याच्यानुसार त्याचे स्वभाव घडतात. आज आपण म्हणतो आपली स्वभावांच्या बद्दल एकमेकांची तक्रार. मूळ काय असतं, तक्रार स्वभाव. हे असे ते तसे, हे नीट काम करत नाही, हे नीट काम करत, हे कोण करत नाही, ते कोण करत नाही, असं सारखं चालू असतं. की हे चुकीचं करतात, ते बरोबर करतात. हे जे काय आपल्याला वाटते ना, हे तसं काही नाही आहे. त्याची ती घटनाच तशी आहे. म्हणजे मुळातच त्यात जर जे भरलेलं आहे ते त्यातून बाहेर येईल ना. ते जी पद्धत आहे, आता पृथ्वी तत्वाची काम करण्याची जी पद्धत आहे, जी जलतत्वाची आहे, जी वायुतत्वाची आहे, की ही ह्या अग्नितत्वाची आहे, त्यानुसार त्याच्याकडून ते आपोआप होणार आहे. कारण ती वासना देह आहे. तो त्याच्या पण हातात नाही. जसा आपण धरलेला देहाचा आपल्याला गुणरूप बदलता येत नाही आहे, हे जे आहे ना हे सगळं बदलता येत नाही. आता ह्याचं उपयोग काय करून घ्यायचा ते ठरवता येतं. तर ते आत आहे आणि गुरुच्या ताब्यात आहे तिकडे, किंवा त्या संतांच्या ताब्यात आहे. तर त्यांच्या प्रार्थनेने आपण ते सगळे गुणधर्म बदलून टाकू शकतो आणि सगळे एकदम फास्ट गाडीवर जाऊ शकतो. जर आपल्याला उद्धाराची चिंता आहे तर उद्धाराची चिंता ही कल्याणाची दिशा द्यायची जी आहे ना त्याच्यासाठी आहे. तर उद्धाराची चिंता ही म्हणजे उद्धाराच्या चिंतेसाठी ते सांगतात. त्यांचं तुमच्याशी काय वाईट काय नाही, न्याय अन्याय नाही, काय नाही, त्यांच्याकडे काही नसतं तेव्हाच ते संत होऊ शकतात. नाही तर संतच होत नाही माणूस. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला सांगतात किंवा हे ज्यावेळेला सांगतात, नाथ महाराज ज्यावेळेला सांगतात, त्यावेळेला त्यांना काहीतरी त्याच्यातलं ते हे कळलेलं असतं आणि त्या उद्धारापोटीच बाकी त्यांचं ते निघून गेलेलेच असतात. फक्त हे काम दिलेलं असतं. ते बाबा महाराज म्हणायचे तसं, मी कोणाचा गुरु नाही, मी कोणाचा शिष्य नाही. हे इथं हे वर्ग चालवायला दिला आहे माझ्याकडे. मी या आंबेडकर महाराजांच्या वर्गावर मास्तर आहे. जो अभ्यास करील तो पास होईल, जो अभ्यास नाही करणार तो तिथे ठेवीन, एवढंच ते म्हणायचे. फक्त बाकी काही नाही. ते उदाहरण ते खरं आहे. तर तसं हे तत्वांच्यामुळे तसं होतं. तर राशींचा फरक सुद्धा खाली येताना मी म्हटलं, आता वरनं खाली आला. समजा अगदी वायूच्या गुणाचा माणूस आला तर त्याच्यात सुद्धा 3 प्रकार झाले ना पुढे. ते जे काय 3 राशी आल्या, उदाहरणार्थ काय आता मिथुन आहे किंवा तूळ आहे किंवा कुंभ, हे सगळे एकाच तत्वाचे आहेत बरं का. पण एक तत्वाचे असले तरी त्यांच्या कार्याच्या ह्याच्यामध्ये ह्याचा फरक आहे, पद्धतीत फरक आहे आणि त्यांच्या येणाऱ्या परिणामातही फरक आहे. तर तो फरक आपल्याला माहिती असेल तर गुणाची बाजू कोणती, त्यातल्या अवगुणाची बाजू. वायूला गुण पण आहे हो, आणि वायूला दोष पण आहे. वायूला एका जागी ठेवा तर जमत नाही.
महिला एका जागी ठेवणं म्हणजे सर्वात मोठं दुष्कर्म कर्म. वायोरी व सुदुष्कर्म बरोबर शब्द तिथं वापरलेला आहे. ते वायोतत्वच म्हणून त्याला ही काळजी भयंकर करावी लागते. एका जागेवर कसं राहील हे त्याला फार बघावं लागतं. नाही तर तो कर करत राहणार. कारण तो त्याचा मूळ वायुतत्वाचा जो गुणधर्म आहे. तर खाली येताना सुद्धा तो मिथुनीत येईल का, तो ह्याच्यात आहे कुंभात आहे का, त्या ह्या तिसऱ्या तूळमध्ये आहे, हे आपल्याला ते बघितल्यावर लक्षात येईल. ह्याचा कोणाशी काही वैयक्तिक संबंध नाही. तो आलाय कसा त्याच्यावरून कळतं ते, आणि त्यावरून त्याचा स्वभाव ठरतो. ही जी 3 जे केले ना, मी उदाहरण म्हणून फक्त हे घेतले, तर त्याच्यातले आपण लक्षात ठेवावं की ह्याच्यातलं आता तूळवाला आहे ना, त्याचं ते जी चिन्ह दाखवली ती त्याच्यासाठीच खरं दाखवली. ते तुळीचं चिन्ह जे आहे ना, किंवा ते चिन्हाविषयी सोडा क्षणभर, पण निदान जे काय त्याचं मूळ स्वरूप आहे तूळ. आपण तुलाधार वैश्य माहिती आहे की नाही, तर तूळ त्या काट्यावरनं शब्द आला, काटा जोखण्यावरनं शब्द आला. तर ते तूळवाल्याचं काय होतं, ते जोखत राहतं सारखं, इकडे पण टाकतो तिकडे पण टाकतो. कोणाचं इम्बॅलन्स होणे, कोणाचं इम्बॅलन्स होणे, कोणाचं इम्बॅलन्स होणे, हे करण्यातच त्याचा जन्म जातो सगळा. वास्तविक आता त्याचे डोक्यात असतं की हे समान सगळ्यांचं झालं पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं त्याच्या डोक्यात असतं. हे बरोबर आहे, पण असं जगात न्याय कधी होणार नाही. कोणाचं तरी कमी जास्त होणार. माया तुम्ही काय करायला बसला त्याच्या पलीकडे माया करायला बसली. त्यामुळे तुम्ही कोणाचा अन्याय होणे म्हणून ह्याच्यात 1-2 टाकली की ते उलट तो बोका खाऊन गेला, त्यातला प्रकार आहे तो शेवटी असं आयुष्य बोका खाऊन जातो. म्हणजे वायू तत्वाच्या माणसाचं खरं म्हणजे वायू तत्वाचा माणूस कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याचा आयुष्य सुद्धा बोका खाऊ शकतो. कारण तो कुठे आलाय, तो तुळमध्ये आलेला असला तर त्याला सारखं हे समान करण्याची जी त्याच्या डोक्यात कल्पना असते की त्यामुळे आपण सगळ्यांचं चांगलं करून सगळं गोड राहील, सगळं छान राहील, तसं ते राहणार नाही. कारण ते असमान होणारच आहे. त्या राजाचा तो वासनेचा गुणधर्म आहे, तो वरून आली तिथून. आता आपल्याला पण माहिती नाही मागच्या जन्माची परिस्थिती काय आहे. मलाही माहिती आहे आपण मागल्या जन्मात भेटलो, तेवढं फक्त तुम्हाला माहिती आहे, बाकी काय सांगत नाही, पण एवढं नक्की नाही तर काही गाठात पडत नाही माणसाची. तर आता हे जे काय समान करण्याचा त्याचा उद्योग आहे ना, त्याच्यामध्ये त्याचं आयुष्य जातं. तर ते समान करण्याच्या मागे लागून आहे आपल्यापणात समानता बाळगावी, एवढंच खरं आहे. कृतीत समानता आणायला आला तर ती कधीच होणार नाही. हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे त्यात सुद्धा तो तिथून येऊन तुळीवर आला, त्यातून येऊन मिथुनीवर आला, त्यातून येऊन समजा कुंभवर गेला, तर कुंभवाल्याचं काम आहे तो जिद्दखोर माणूस आहे. त्याने जे एकदा ठरवलेलं आहे ते काहीही असू दे, तो ते करणारच. तो कोणत्याही पद्धतीनं करेल, तो गोड बोलून करेल, काय त्याचं जे पद्धत असेल त्याप्रमाणे करेल, मग तो जिद्दखोर करणार, हे त्याचं ठरलेलं आहे. तर हे असे गुणधर्मांचं खाली आलेलं आहे ते. त्यामुळे आपल्याला त्याचा विचार म्हणून मग माणूस असा का वागतो, तर त्याचं कारण त्याच्या वाचण्यात आहे हो, आणि त्याचं कारण मागच्या जन्मात आहे. आता ह्या जन्माचं आपल्या हातात आहे ना, ते काय ते करूया, ते आपल्याला सगळं सांगावं. कशाला जगाला सांगावं सगळ्या, त्याने आपल्याला एवढ्यानंच सांगायला सांगितले, तर तेवढ्याने सांगावं की हे असे करतात, याचं कारण का. तर ते मग काय होतं, ते तुळेचं इकडचं तिकडे तिकडचं इकडे, हे एकदा टाकलं की हे खाली जातं, त्यांच्या बाजूला टाकलं की ते खाली जातं. तर ह्यात काय होतं की दोघांचं समाधान, चव्हाचं समाधान, शंभराचं समाधान काढण्यात होतं, आणि ते समाधान कधीच होत नाही. पण पुन्हा तो समाधान राहतो. बट जगाचा स्वभाव आहे समाधान, आपण काय समाधान करणार जगाचं, ते वाढत. तर त्यामुळे ते काम होत नाही. तेव्हा आता ह्याला शुद्धीकरणाची बाजू दुसरी आहे. अशी प्रत्येक शुद्धीकरणाची बाजू आहे. त्याचा उपासना मार्ग त्याचा आहे, त्याप्रमाणे तो त्यांनी करावा, वागण्याचा मार्ग करावा, आणि मग ते त्याच्याकडनं काम होईल. जे त्याला पुढे जायचं आहे ते काम त्याचं त्यावेळेला होईल. आता ह्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागली हा प्रश्न नाही. ती गाडी जायची ती शेवटी सगळ्या दिल्लीलाच, इथून दिल्ली एक्सप्रेस सुटलेली आहे, ती तिथेच जाणार. ते दिल्लीची रेल्वेलाच जाते, त्याबद्दल प्रश्न नाही. फक्त ती या प्लॅटफॉर्मवरची आहे, त्यामुळे ती तसं करते. म्हणजे आपल्याला जे आता मगाशी मी बोललो जनरल, ते इथे स्वभावात सुद्धा तसं राहतं. आता जलतत्वाचा माणूस आहे समजा, तर ही गुणधर्म त्याच्यात उतरतात. हे तत्वांचे म्हणून काही जे तत्वपूरक असणं आणि तत्वमारक असणं दोन्ही आहेत. तेच तत्वपूरक आहे. पृथ्वी हे तत्वपूरक आहे. मला सांगतं पृथ्वी मला अनुकूल नसली तर मला उभं राहता येणार. सरळ आहे की नाही मला सांगा. पृथ्वी मला अनुकूल असेल तर मी चालत जाऊ शकतो, हे बरोबर आहे. म्हणजे हे जसं तत्वपूरक आहे, मारक आहे, तर त्याच पृथ्वीमध्ये आपले लयही होतं शेवटी, हेही आपल्याला माहिती आहे. ते तत्वपूरक आहेच, फक्त त्याचं जे मारक बाजू असेल त्या तत्वाची, ती बाजूला ती टाळायचा प्रयत्न करणं, आणि पूरक जी बाजू आहे तिचा लाभ घेत जाणं. आणि त्याच्यात म्हणून त्यांनी त्याच्यात जे भाग केले की सावधानता कोणत्या बाबतीत राखावी, की गुणावगुण असे 2 भाग केले. नंतर तो कशाने त्याचा नाश होईल आणि कशाने त्याचा फायदा होईल हे लिहिलं. यातल्या पृथ्वीवाल्यालाही तेच आहे, ह्याला दोन्ही तत्वांना सगळ्यांना तेच आहे. तर ह्या सगळ्या 4 तत्वांचं आहे. 5वं तत्व त्यात का नाही मागे मी आपल्याला तेव्हा बोललोय, त्यामुळे त्याच्याबद्दल काही सांगत नाही. इथे ओंकाराबद्दल ह्याच्याबद्दल लोक शंका विचारतात, तर तेही त्यांना सांगून ठेवा. हा जो ओंकार आलेला आहे ते वरून हे जे खाली आलेला भाग आहे तो त्याच्यातला आकार आहे. इथे तर माझ्यासमोर हे नाही, पण आपण कल्पना करू शकाल की हे जे आलेल्या ओंकारामधला ती आकार आहे, त्यातली मात्रा, त्या 3.5 मात्रा आहेत त्या आपल्याला माहिती आहेत की हा आकार आहे, हा उकार आहे, आणि हा जो आडवा गेला हा मकार आहे. त्याच्यावरती अर्धचंद्र दिलेला आहे, तर त्यातली अर्धी मात्रा आहे. आणि वरती जे टिंब ठेवलेलं आहे ते त्यातलं ईश्वरी स्वरूप आहे.
ते आकाश तत्व आहे. ही 4 तत्वांचा हा 5 तत्वांचा मेळा हा जो आहे हा असा आहे, ही 5 तत्वांचा मेळ आहे. म्हणून ओंकारात मूळ साधना ओंकारामध्ये येते शेवटी, आणि शेवटी ती सोहमवर जाते. हे सगळ्यात शेवटचं आपल्याला मी कधीतरी सोहमबद्दल सांगेन, आणि आपण सगळ्यांनी त्या मार्गाने एकदम पुढे आपलं स्टेशन गाठावं अशी ह्या इच्छेपोटी सांगेन. बाकी माझं काय म्हणण्याचं मुद्दा नाही, कोणी किती करावं काय करावं. पण मूळ जो आकार आहे तो त्याच्यातलं ते वरचं पृथ्वी तत्व आहे. मनुष्य जेव्हा वासनेच्या रूपाने जेव्हा देह धारण करतो तेव्हा तो पृथ्वीवरच धारण करतो ना, म्हणून ते पृथ्वी तत्वाचं लक्षण आहे. ते खाली आलं तिथून, म्हणून तो खाली आला. ते वरचा भाग आहे तो त्याचा आकाराचा भाग आहे. आकार मूळ सांगा की ज्या वेळेला वासनेने मनुष्य जन्माला येतो, तर ह्या पातळीवर आपण समजून घेऊ शकतो सगळी माणसं की तो जन्माला येतो त्यावेळेला काय होतं हे नक्की कळत नाही. खरं सांगायचं तर काय होतं हे कळत नाही. त्या जीव म्हणून काय होतं हे कळत नाही. फिजिओलॉजिकली काय होतं हे ठीक आहे, एक वेळ कळू शकत असेल, पण त्याच्या पुढचं काही कळत नाही. त्याची गुणधर्म काय राहणार या जीवाचा हे सांगता येत नाही. तो त्या ज्या विशिष्ट वेळेला जन्माला येतो तोपर्यंत तो सांगता येत नाही. आणि ह्याचं मी उदाहरण आपल्याला समोर म्हणजे माझ्यासमोर घडलेलं, मी आता हे घरात माहिती असं विषय चर्चा चालू असते म्हणून सांगतो की हे जन्माला येताना सुद्धा मला त्यांनी विचारलं होतं हे की हेचं जन्म. आता तुम्हाला माहिती असतं की मला तो फोन आला, आता सिझरिन त्यांना करायचं होतं, त्यावेळेला वेळ ठरवायची आहे. तर वेळ ठरवायची तर अमुक वेळ ठरवावी, ठीक आहे म्हटलं चांगली वेळ. आता आपल्याला सगळं चांगलं व्हावं असं वाटतं, प्रत्यक्षात ते जीव आपलं काय घेऊन आलेला असतो तो येतो, त्यानुसारच ते होतं, हे सगळं खरं असतं. तरी अशा ठिकाणी एखाद्या वेळेला वेळ ठरवणं हातात असतं असं वाटतं माणसाला, म्हणून तो तरी करायला जातो. पण आणि यात कोणाचं कल्याण काही करू शकत नाही, कारण ते वरच ठरलेलं आहे की वरनं सिग्नल देऊन आधीच्या स्टेशनवरून कळलेलं असतं की ही गाडी 1 नंबरला आणायची आहे, वर ठरलेलं असतं. तर त्यात आपण काय बदल करणार. तुम्हाला माहिती आहे की ह्या तत्वांच्या वेळा आहेत उदाहरणार्थ उपासनेच्या, त्या का घालून दिल्या. सकाळी 7 ते 10 आपण ॲव्हरेजमध्ये विचार करू, 10 ते 10, 10 ते 2, 2 ते 5, 5 ते रात्री 10 काय असेल ते 10 ते रात्रीचं 2, हे जे काय चालू आहे चक्र, ह्याच्यामध्ये मध्ये जो एक स्पेस ठेवलेली आहे ती भगवंताची आहे. हिशेब चाललेला आहे सगळ्याचा, आणि त्यानुसार ते पुढचं काम होणार आहे. आता तर त्याला पहिल्यांदा जो एक स्थैर्य लागतं ते त्या पहिल्या जी रात्रीची 10 ते 2 आहे ना, ती पृथ्वीतत्वाच्या माणसांना उपासनेची वेळ दिलेली आहे, ती त्याच्यासाठी दिलेली आहे की तिथे सगळं शांत थंड असतं, त्यावेळेला काही नसतं. तिथे तो जीव जन्माला येतो ती स्थिती त्या स्वरूपाची आहे. दिवसाचा विचार केला तर त्या स्वरूपाची स्थिती आहे ती, आणि त्याच्यानंतर सगळं ॲबेयन्समध्ये पुढे असतं. 5 तास ॲबेयन्समध्ये असतं, व्यवहाराने ते 5 महिने ॲबेयन्समध्ये असतं. ते 9 महिने असतं आपल्याला माहितीच आहे, पण तरीसुद्धा ते 5 तास ॲबेयन्समध्ये असतं एकूण सर्व भाषेमध्ये. ते कसं आहे ते नंतर गणित सांगतो ते, पण 5 तास ॲबेयन्समध्ये 2 वाजल्यापासून सकाळी 7:30पर्यंत काय असतं तर पृथ्वी तत्व ॲबेयन्समध्ये असतं. पृथ्वी तत्व आहे पण ते ॲबेयन्समध्ये आहे, कारण त्याची छाननी सुरू आहे. आता वासना देहाची छाननी सुरू आहे की त्याला कुठे पाठवायचं आहे. तर त्या दृष्टीनं मग तो पुढे सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही जन्माला येऊ शकतो. तो कसा येणार जन्माला, तर तिथून जे त्याची छाननी चालू आहे त्याचा ज्या वेळेला अंतिम निकाल होईल, म्हणून सिजरीन वगैरे करून काय उपयोग होत नाही. सकाळी सिजरीन करायला ठरवतात त्याचा भूलवालाच येत नाही, तो माणूस दर्जेवर जातो. ज्याला करायचं आहे त्याचंच पोट दुखायला लागतं. आता काय करणार, डॉक्टरचं काय पोट दुखत नाही का, मला सांगितलंच की. त्यामुळे ते सगळं होतं, आणि असं त्यांचं झालं. मी त्याला वेळ दिली होती आणि म्हटलं इथं चंद्र बदलणार, आपलं चंद्रावर आलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे चंद्र मनाचा कारक आहे. वासना कुठे राहतात, मनामध्ये. वासनेला बुद्धीच स्थान नाही आहे, तिथे विवेक आहे. त्यामुळे तिथे विवेकाची जागा आहे खरं म्हणजे ती. फक्त मन ज्या वेळेला बुद्धीवर स्वार होतं तेव्हा ते त्याच्या ताब्यात जाते बुद्धी, नाही तर बुद्धी ही स्वतंत्र विषय आहे खरं म्हणजे. ती जी मती शुद्ध मती हे जे म्हटलेलं आहे तर ती त्यासाठी आहे, तर तिथे ती शुद्ध असते. फक्त मन मूळ तिथे सगळा वासनेचा देह गोळा होऊन सूक्ष्मात तिथे असतो, तर त्याची छाननी चालू आहे. आता त्याची छाननी चालू असताना मी फार तर प्रार्थना करू शकतो, मदत करू शकतो, हे सगळं करू शकतो. जीव ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याची ती छाननी सुरू आहे. आता तो आलेलाच आहे खाली, कारण 10 ते 2 मध्ये त्याचं झालं का, दिवसाचा चक्राचा विचार केला तर काम झालेलं आहे. आता तो कुठे जाणार, तर बाबा चांगल्या जागी ती चांगल्या जागी येईन, चांगल्या जागी जा, हेच आपलं काम आहे. ह्याच्यापेक्षा आपलं खरं काम नाही. आणि तो चांगल्या जागी यावा, आणि असलाच तर वासना देह शुद्ध करायची संधी तिथे असते, म्हणून ते तसं आहे खरं. तो वासना नाही आपल्याकडे. आता संस्कारानं हे सगळं त्यांनी सांगायला लागलं, पैसे दिल्यावर पठायला लागला, दुसरं काही नाही खरं सांगायचं तर. हे सगळं सांगून ठेवलेलं आहे. तर पैसे देऊन मग मला ह्याला पाठवा, गर्भसंसाराला पाठवा, अमकं पाठवा, कशाला पाठवा, त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. प्रार्थना करत राहा, आपलं नाम घ्या, त्याचं जप करा, आपली भावना शुद्ध ठेवा, व्यवहार शुद्ध ठेवा. ते सगळं शुद्ध होऊनच येतं. जे येतं ते येताना त्यातल्या त्यात चांगल्या तऱ्हेचं त्याला ती वेळ यायची.
आता ती वेळ येण्यासंबंधी त्यांनी विचारलं, त्यांना ते वेळ दिलेली होती, पण त्यांना ते म्हटलं आता हे कसं आहे, आता तो नेमकाच चंद्र त्यावेळेला बदलणार आहे. सकाळची वेळ होती, 9चा काहीतरी चंद्र होता. मी म्हटलं हा चंद्र बदलणार आहे, याचा चंद्राशी संबंध काय आहे, तर राशीचा संबंध चंद्राशी आहे ना. म्हणून वासना मुळात चंद्रमा मनसो जाता हा असं आहे ते. त्यामुळं तो चंद्राचा मनाचा कारक आहे तो, त्यामुळं त्याच्यावर आपली वासना ठरते. आणि ते चंद्राचे म्हणून आपल्याकडे हे सगळं व्रत आहे. आपल्याकडे चांद्रायण सुद्धा व्रत जे सांगितले त्यासाठी सांगितलेलं आहे. हे चंद्राला अशा तऱ्हेनं आठवीत जाणं, करत जाणं, शुद्ध करत जाणं, यासाठी ते चांद्रायण व्रत आहे मुळात. असो तर मूळ चंद्र त्याचा कारक आहे. त्यामुळे आपण ह्याच्यात प्रत्येक पातळीवर आता हा विचार करावा की ते वासना देहामुळे तसा तो वागतोय. आता एखाद्याला चांगल्या कपड्याची आवड असणं, नीटनेटकेपणाची आवड असणं, रूपाची आवड असणं, हे सगळे जे गुणधर्म आहेत ते त्या तत्वाचे गुणधर्म आहेत. ते त्यानुसारच असतात. जलतत्वाचा मनुष्य तो घाम पुसत असतो बघा, त्याला काही इलाज नाही आहे. कारण का, शेवटी तो जलाचाच आहे आणि पाणी पण पितो. दोन्ही गोष्टी चालू असतात, पाणीही पितो आणि घामही पुसतो, ते चालू असतं सारखं. तर काय करणार तो तरी, त्याचं तो त्या तत्वाचा माणूस आहे, तर ते तसं होतच त्याचं. अग्नितत्वाचा मनुष्य आहे, त्याला चालत नाही, तो भडकत असतो एकदम. तर ते काय असतं ते तसं आहे ते. तर तसे आता ह्याच्यात काय करता येईल, तो इतक्या तप्त ह्याने आलेला आहे समजा जीव, समजा तर तो जीव आईला त्रास देतात आपल्याला माहिती असेल. तर हे जे सगळं असतं ना, तर ते त्यावेळेला शुद्धीकरण शक्य असतं. त्याला तिथे प्लॅटफॉर्ममध्ये त्याला जर मुळातच समजा जर हे संस्कार वगैरे म्हणजे काय, तर त्याला आपल्याकडून शुद्धीकरणाची होणारी मदत तो कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागेल याच्यासाठी थोडी मदत आपण त्याला करू शकतो. पण मूळ त्याचं ते देहाने बदलू शकत आपण, फक्त त्याचं शुद्धीकरण करू शकतो. आता त्याचा परिणाम काय होतो, त्या तत्वदोषांच्यावर उपाय किंवा तत्वदोषांचे अभ्यास किंवा हे लक्षात कसे घ्यावे आपापल्या पर्यायानं आपण लक्षात घ्या. मी वैयक्तिक काही सांगत नाही याच्याबाबतीत, पण एक तत्व म्हणून लक्षात घ्या. आता श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही आहे याच्यामध्ये. वाटतं की भूमितत्व म्हणजे जमिनीवर, मग पाणी म्हणजे त्याच्यावर, मग त्याच्यावर ते हे, मग असं काही नाही आहे. अग्नितत्व म्हणजे असं. आता गुणधर्म म्हणून विचार केला तर गुणधर्म आहेत, गुणधर्म नाही तसं नाहीत. ही सगळी सृष्टी चालवायची आहेत, पाची तत्वांचा मेळ आहे. त्यामुळे पाची तत्वातले जे वासनादेह असतात ते त्या प्रमाणात पृथ्वीवर येतात. ह्या सगळ्यांचं एकमेकांचे प्रमाण आहे. त्या मागे इथं विषय मी शेवटचा सोडला होता, आपल्याला जर आठवत असेल तर. ह्यावर ज्यावेळेला भूकंपच्या मठात शिबिरात विषय झाला होता त्यावेळेला मी आपल्याला एकदा सांगितलं होतं की ह्या तत्वाचा एक माणूस, नंतर त्या तत्वाचा एक माणूस, मग ह्या याचा एक आणि त्याचा एक, असे 4 क्रमाने सतत जन्माला येत असतात. तर त्यांचं एकमेकांचे प्रमाण काय असतं हे आपण एकदा हुडकून काढा. तसं असतं काय हे बघा. तर ते तसं असतंच. कारण काय, पृथ्वी पाणी ह्यांचं जसं पाणी प्रमाण आहे, आत्ता आपल्या 3/4 आणि 1/4 आपण या भाषेत बोलतो, काय जी भाषा असेल ती, तर तसं ते प्रमाण आहे सगळ्याचं. तो मेळ केल्याशिवाय हे होणारच नाही. कारण आपल्यामध्ये जलही आहे, आपल्यामध्ये पृथ्वी पण आहे, आपल्यामध्ये वायू पण आहे, हे सगळंच आपल्यामध्ये. अग्नी पण आहे, आपल्या डोळ्यात अग्नी नाही काय आहे, तर चंद्रमा मनसो जाता तसं चक्षु सूर्य जायत, तसं आपल्या डोळ्यामध्ये हे आहे, अग्नितत्व आहेच. त्यामुळे ह्या सगळ्या तत्वांचं मेळ आहे. प्रमाणाचं कमी अधिक्य आहे. ते प्रमाणाचं कमी अधिक्य असलं की होतं काय, ते प्रमाण कमी जास्त असल्यामुळे त्यानुसार तो वासना देहाचं त्याचं काम चालू होतं. तो ते घेऊनच आला आहे. त्यामुळे तो वायूत यायच्याऐवजी जलात येतो, जलात याच्याऐवजी अग्नीत येतो. हे जे फरक पडतो तो त्यामुळे पडतो. प्रत्येकाला वर जायची संधी तेवढीच असते. आता हे जे तत्व समानता आहे, आता बघितलं या सगळ्याची गरज आहे. सगळी तत्व या अर्थाने समान आहेत. पृथ्वीची मला गरज आहे, अग्नीची गरज आहे, वायूची गरज आहे, सगळ्याचीच गरज आहे. पोकळी तर आपल्यामध्ये नांदते, तिचं आपल्याला करावंच लागत नाही काही, तर ती तशीच आहे. आता ह्याच्यात होतं काय, याच्यातलं की फरक पडतो. आता समजा पृथ्वी तत्वाचा मनुष्य आहे, स्वाभाविकपणे जमीन उडाली वगैरे असं काही होत नाही, पण जमिनीवरचा पालापाचोळा उडू शकतो. नंतर वायू तो उडवतो. म्हणजे कशा घटना चालू आहेत आपण सहज लक्ष असावं आजूबाजूला. तर झाडं पृथ्वीतून वर वाढू शकतात. म्हणजे हे त्याचं फरक आहेत त्याच्यातले. जरी पृथ्वीचं तत्वच असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये हे फरक आहेत. आता पाण्याचं हे आहे, पाण्याचा गुणधर्म म्हणून तुम्ही विचार करा, पृथ्वीचा गुणधर्म म्हणून, पाण्याचा गुणधर्म म्हणून. तर काय आहे, पृथ्वीमध्ये या अर्थाने स्वयंगती म्हणून जर विचार केला, एक स्पीड हा विषय घेऊ समजा, एक साधनेच्या दृष्टीने स्पीड हा विषय घेतला. स्पीड म्हणून पृथ्वीकडे तो नाही दिला तर तो त्याच गतीनं तेच काम करत राहणार. जलाचं कसं आहे, त्याच्यात एक समानतेचा गुणधर्म आहे, ते समतल राहू पाहतं. त्यामुळे ते समतलाकडे त्याचं जलतत्वाच्या माणसाचं हे राहणार, म्हणजे हे काय राहणार. आता गुरुत्वाकर्षणाचा एक नियम आपण साधा पाहिला तर पृथ्वीत वैयक्तिकच गुरुत्वाकर्षण आहे. ती जमिनीवरचे जे सगळे व्यवहार आहेत, उद्योग आहेत, त्यात ती रमणार. जमिनीवरचे ते तिथेच राहणार सगळं. तर त्या अवस्थेत त्याचं आपोआप होणार आहे. आता त्याला उड्डाण करायचं असेल तर त्याला काय करायचं हे पुढे आपल्याला घ्यायचंच आहे. तर ते त्याचं तसं राहणार. पाण्याचं आहे ते पृथ्वीचा जसा त्याची दिशा राहील त्यानुसार गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावर परिणाम होणार, म्हणून पाणी खाली 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 आपोआप जात राहतं. पण समजा खाली गेलं आणि ते तसंच राहिलं तर तसंच राहतं, त्याच्यानंतर ते पुढे काय करीत नाही. आता म्हणून ते जलतत्वाच्या माणसाला गुरुची गरज कुठे असते, तर गुरु त्याला जर उतार दिला गुरुने की तो पळायला लागतो लगेच. पाणी बघा
पाणी नेहमी त्याला जर समजा एक खणून उतार दिला, धडाधड पाणी खाली जातं. म्हणजे जे काय दुसरं काय जाणार नाही वेळ ते पाणी जातं. कारण का पाण्याचा तो गुणधर्म आहे. ते उतार दिलं की ते ताबडतोब जायला लागतं. पण ते जाईल कुठेपर्यंत की जिथेपर्यंत उतार आहे तिथपर्यंत. एकदा उतारात जाऊन त्याला समतलपणा कुठेतरी आला की तिथे पाणी स्थिर होणार, त्याच्यापुढे ते नाही जाणार. म्हणून त्या माणसांची गुरुची गरज वेगळी, पृथ्वी तत्वाच्या माणसांची गुरुची गरज वेगळी, अग्नितत्वाच्या माणसांची गुरुची गरज वेगळी. हे का फरक झाले ते आपण लक्षात घेतले तर यावरून लक्षात येईल की स्पीड घेतला नुसता किंवा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम घेतला. आता अग्नीचं तुम्ही बघा, या अग्नीमध्ये गुरुत्वाकर्षणाचं मुळातच त्याला विरोध करण्याचं त्याचं हे आहे, धोरण आहे. म्हणून ज्वाळा केव्ही वरच जाते. ज्वाळा तरी ते वरती उफाळे, आपल्या पुढे तर होतं ना श्लोक होता तसं ते ह्याच्या आर्या होती ते, तर तसं ते ज्वाळा तरी ते वरती ती सतत वरच जात राहणार. हे तिचं ते अग्नितत्वाचा गुणधर्मच आहे. वायू तर वरच असतो, तो कधी वारा पडला असं काही खाली तर दिसतच नाही, मुळात तो सूक्ष्मच आहे. आणि त्यातही तो पुन्हा असाच फिरत असतो. फिरत नसतो तेव्हा त्याला वाराच म्हणत नाही, त्यामुळे ते पण आहे. तर त्याचा तो गुणधर्मच आहे. आता फक्त तो योग्य ठिकाणी फिरत राहील हे त्याचं पुढचं काम आहे. ते गुरु काय करत असतात की तो वारा योग्य दिशेला देत असतात, त्यात तो चॅनलाइज होत राहिला की वायू तत्वासारखं काम नाही. मग तो तेच करू शकेल, म्हणजे त्याच्यासारखाच पुरुष ते करू शकेल असं आहे. पण तो वायू तत्वाचा माणूस आहे, त्याला दिशेची गरज आहे. कारण त्याला स्वतःचं गुरुत्वाकर्षण त्याच्यावर काय चालत नाही. जलाला कसं पृथ्वीने बांधून ठेवलेलं आहे, ती पृथ्वी खेचून घेते त्याला, त्याचे ज्याप्रमाणे उतार आहे त्याप्रमाणे ते खाली येऊ शकतं. अग्नीला ती काही करू शकत नाही. पृथ्वीच्या दृष्टीनं अग्नी वर जाणारे विषय आहे, त्यामुळे पृथ्वीचं त्या गुरुत्वाकर्षणाच्या दृष्टीनं काही चालत नाही. तर ती अग्नीची ज्वाळा वर जात राहते. आता त्या अग्नीच्या ज्वाळेला तिचा तो गुणधर्म आहे, म्हणून एकदम हे होतं, त्याचं संताप होतं किंवा डोकं हे होतं, गरम होतं म्हणतात बघा. की ते गरम कोणाचं होतं, ते सर्वसाधारणपणे त्या लोकांचं होतं. काही लोक आपण म्हणतो हे थंड डोक्याचे, आता ते थंड डोक्याचे नाहीत, ते वासनातला तो कुठला तरी प्रकार आहे, तो पृथ्वीत होता असेल किंवा जलात होता, म्हणून ते डोकं थंड आहे. तर डोकं थंड आहे यांचं डोकं गरम काय आहे असं आपल्यात एकमेकांच्यात काही विचार करायचा नाही. त्याची मूळ कारणं असं नाही यामध्ये. ती इथे राहणाऱ्या लोकांनी तरी एवढं लक्षात ठेवावं की बेसिकली ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लागलेल्या गाड्या आहेत, ते एकाच ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे फरक दिसतात ते आपल्या वासना देहाचा तो परिणाम आहे. आणि तसाच त्यांच्यातला दिसला तरी त्यांच्या वासना देहाचा तो परिणाम आहे, त्यांचं स्वतःचं काही म्हणणं नाही आहे. आता त्यांनी काय सुधारावं, ओंकार सगळ्यांनाच दिलेला आहे. ओंकार वरून खाली आला, मी म्हटलं आपल्या त्याप्रमाणे पृथ्वीचा आला, म्हणून तो जीव खाली आला, तो तिथून अ आहे, त्यातला अ आहे. आणि अ हा असा उच्चार आहे की तो आपण करतो, पण प्रत्यक्षात ते त्यात मिसळल्याशिवाय कसल्याच अक्षराचा उच्चार होत नाही. त्यामुळे पृथ्वीवर जन्माला आल्याशिवाय माणसाला काही करता येत नाही. जरी एखाद्याला, म्हणजे आपल्याला माहिती असेल की बाबांच्या वेळेला तो विषय झाला होता आणि त्यांच्याकडे एक त्या याच्या बाई प्रवचनाला यायच्या आणि ते त्या प्रवचन ऐकायच्या वेळेला तो त्यांच्यामध्ये तो ब्रह्मसंबंध होता, म्हणजे ह्या वासना देह होता आणि तो संचार करीत असे. हे बेलसरे बाबांच्या ह्यातली गोष्ट आहे. तर तिथे तो संचार करी आणि तो प्रवचन ऐकायला थांबे. आणि ते झालं की म्हणजे आणि मग नंतर त्रास होईना त्याचा, त्यांना वाटायचं हे काय व्यवहार आहे, हा काय हे त्रास आहे. तर तेव्हा ते बाबांनी त्यांना विचारलं की तुझं काय आहे. तो म्हणाला माझी निरूपण ऐकायची इच्छा राहिली, ती तिथे राहिली आहे म्हणून मी आलो आहे. म्हणले निरूपण ऐकलं की जाणार. मग त्यांनी त्याला मर्यादा घालून दिली, एवढं ऐकलं की तुझं पूर्ण काम झालेलं आहे, आता तू जायला हरकत नाही. त्यानंतर पुन्हा कधी त्याचा त्रास झाला नाही. म्हणजे वासना देहाचं स्वरूप काय असतं, तर देह धारण केल्याशिवाय यातलं काहीच करता येत नाही. ते जे धारण करता येत नाही आणि त्याच्याही पुढच्या ह्याच्यात एका योनीत वावरतात, तेही संबंध म्हणून जे म्हणतात सगळीकडे ती योनी आहे ती या अर्थाने आहे. तर आता हे अकारात खाली आलं, ते जमिनीवर आल्याशिवाय त्याला काहीच करता येत नाही, म्हणून ते आकार रूपाने आलं. आणि ते मिसळल्याशिवाय, म्हणजे आपल्याकडे स्वर आणि व्यंजनं जशी म्हटली, सगळ्या व्यंजनांची भाषा बनलेली, आपले सगळे जे भाषा आहे त्याच्यातलं मुख्य आधार आहे तो ह्या सगळ्या व्यंजनांचा आहे. आत्ता जे बोलतोय याच्यामध्ये अ किती वेळा आहे, तर म्हटलं तर सगळ्यात आहे, म्हटलं तर कशातच नाही आहे. ह्या अर्थाने तो कशातच नाही. तर एक वाक्य जरी नाही घेतलं तरी त्याच्यात ते क जरी उच्चारायचं झालं तरी क मिसळल्याशिवाय क उच्चारताच येत नाही. खरं सांगायचं तर त्यात अगृहीत आहे, तेव्हाच तो क होईल. ते म्हणून आपल्याकडे पूर्वी शिकायचे क अधिक अ बरोबर क, हे जे काय ना हे इतकं सूक्ष्म लोकांच्याकडे होतं. हे अत्यंत थोडं आहे खरं म्हणजे, पण त्यांना खूप सूक्ष्मात ते कळलेलं होतं. तर ते खाली आलेलं त्यातलं आहे, म्हणून त्याला ते ध्यान सांगितलं की तिथे ध्यान करा. आपण या मार्गाने खाली आले आहोत, हे सगळं पार करून आपल्याला इथे जायचं आहे, की ह्यासाठी ते ध्यान सांगितलं की तिथून इथे या, इथून खाली पुढचा जो आहे तो त्याचा जलतत्वाचा आहे. म्हणून आपल्याकडे पहिल्यांदा जे अवतार झाले ते सगळे जलतत्वामध्ये झाले आणि तिथून ते प्रत्येकाचा उद्धार करीत वर गेले असं आपल्याला आढळून येईल. म्हणून ते अवतार तिथून आले. म्हणजे आपले मत्स्यकूर्म वराह हे जे आहेत ते जो मीनेचा अवतार आहे तो सगळा जलामध्ये आहे. तर त्यामुळे ते जलतत्वाचा तो गुणधर्म आहे. तेव्हा त्या शिकणी ह्या राशींचं ते तसं असतं, ते जलतत्वाचे आहेत आणि त्यामुळे त्यांचं ते तसं होतं. म्हणजे ते खाली आले आहेत तिथे आणि तिथून ते आता
वर जायचे आहेत, तर त्यावेळेला हा जो आहे त्याच्याशी त्यांचा संबंध तुटतो. म्हणजे कारण ही स्थूल आहेत, आपल्या लक्षात आलं की त्यातल्या त्यात जास्त स्थूल पृथ्वी, त्याच्या त्यात जल, आपल्याला दोन्ही आपण प्राशनसुद्धा करू शकतो. मातीसुद्धा मुलं लहान मुलं माती खातात, आपल्याला माती खाणं हे शक्य आहे. आणि त्याच्या खाली जल आहे, तर ते पिऊन जगतो. आणि इकडे जे आहे ते त्याच्याशी न जोडता बाजूला गेलेला मकार आहेत. तर तो त्या तिसऱ्या तत्वाचा हे आहे, म्हणजे प्रतिनिधी आहे. आणि म्हणून तो तिथे जो बाजूला असं काढून दाखवला आहे मकार, तो त्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून अग्नितत्वाच्या माणसाने तिथे ध्यान करावं, जलाच्याने इथे ध्यान करावं. आणि मग वायुतत्वाचं तो त्याच्या कशाशीच निगडीत नाही, म्हणून तो अधांतरी आहे, त्याचा कशाशीच संबंध नाही. हा निदान इथून ओढून काढताना तर इथून काढला असेल, पण हा वरचा कशाशीच काही संबंध नसलेल्या वरती तो चंद्राकार आहे. तो चंद्राकार आहे कारण ते मनाच्या कारकामधलं तिथं ते लक्षण दाखवतं. आणि त्याला मनाच्या बाबतीत सावध राहावं लागतं. ते वायुतत्वाचं काम आहे. तर तिथे ते जे चंद्राकार आहे तो कशाशी निगडीत नसलेला आहे आणि वर असलेला आहे तो काहीच संबंध नाही, तो पूर्ण शून्य आहे. म्हणून त्याच्यावर कुठलीही रास अवलंबून नाही आणि कधीही असत नाही, असायचं काही कारणही नाही. कारण ह्या चारांचाच सगळा हा आहे, तो मेळ आहे. तर हे जर कोणी विचारलं तर त्याचा ह्या तत्वांशी आकार म्हणजे काय, हा उकार म्हणजे काय, हा मकार म्हणजे काय, या सगळ्याचा मिळून ओंकार झाला. म्हणून त्याचं ते सगळं मिळून प्राधान्य ह्या ओंकाराबद्दल आहे. तर आता ह्याचा परिणाम आता आपल्याकडे अशा चार गोष्टी अनेक आहेत. आता वाचा आहे उदाहरणार्थ, जर आपल्याला काही प्रयत्न करायचा असेल उपासनेच्या दृष्टीनं, तर तो करताना सुद्धा आता हे ध्यानाचा सांगितला. त्यांची तत्व तिथं हे लावलेलेच आहेत, ध्यान लावलेलं आहे, कोणाचं करावं, ग्रंथ कोणता वाचावा, हे सगळं त्यांनी सांगितलेलं तिथे त्याप्रमाणे तिथे लावलेलंच आहे. तर हे करताना सुद्धा वाचेचे जे चार प्रकार आहेत त्याचे उपयोग करताना हे करावेत शक्यतो. म्हणून वैखरी मध्यमा हे जे क्रम आहे हा सुद्धा हा वैखरी मध्यमा असा आहे, तो त्याच क्रमाने आहे. तर जो मनुष्य पृथ्वी तत्वाचा आहे त्यांनी वैखरी जपाचा प्रयत्न करावा, त्याला अधिक उपयोग होईल. वायुतत्वाच्या माणसाने वैखरीत पडण्याचं काही फारसं कारण नाही, कारण तो तिकडे ह्याच्यात वावरतो. त्याला दिलेली वाचा त्याला उद्धाराची वाचा आहे, ती वैखरी ही मध्यमा, पश्यंती आणि परा. तर त्या परेमध्ये वावरत असेल तर त्यांनी परेतच काम करावं, हे त्याचं खरं काम आहे. कथेचं ते काम व्यापक काम त्याच्याकडे दिलेलं आहे. तर ते काम करण्यासाठी त्याला परावाणीत वारायचं हे दिलेलं आहे, साधन दिलेलं आहे. तर ह्या वाचांचं सुद्धा म्हणून वैखरी जप करावा का मौन जप करा का उपांशुक का हे सगळं ह्याच्यावर ठरतं. म्हणून ते ओंकाराचं लक्षात ठेवावं. मी त्याच्यावरनं सगळं लक्षात येतं. पुढे लक्षात ठेवायचं उपाय, एक ओंकार लक्षात ठेवला की कुठे ध्यानाला असावं आणि कशातून काय निर्माण झालं आहे ते आपण लक्षात ठेवावं. आणि मग ह्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की काय करावं. आता ह्याच्यातले म्हणजे आता आजचं आपली वेळ संपली, किती वाजली, आपली उपासनेची पण वेळ संपली, त्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल. तर आज आता एवढं प्रास्ताविक पुरेसं आहे. तर हे गुरुत्वाकर्षणाचे परिणाम, स्वभावावर होणारे परिणाम. तर आता ह्याच्यातल्या परिणामांचा आपल्याला उपासनेशी मेळ कसा घालावा, त्यातली कुठली उपासना आपण अधिक करावी याचा तत्वानुसार आपण विचार केला तर अधिक बरं होईल. आणि त्याच्याने लवकर जरा जाण्याची गती पण वाढेल, एकाग्रता जास्त होईल. मुख्य सांगायचं म्हणजे काय, उपासनेमध्ये ज्याची एकाग्रतेचा एक मोठा प्रश्न असतो. आणि बरोबर एकाग्रतेवर पुढची प्रगती पण अवलंबून असते. काय होतं, एकाग्रता नसली म्हणजे व्यग्र झालं, सरळ व्यग्र झालं म्हणजे नामावर थोडं लक्ष आहे आणि इतर गोष्टीवर जास्त लक्ष आहे, हा त्याचा परिणाम दुसरा. तर त्यामुळे मग काय होतं, इतर गोष्टींच्याकडे लक्ष गेल्यामुळे ते नामाकडे नसतं आणि नामाकडे थोडं असल्यामुळे प्रगती लवकर होत नाही, असं त्याचं होतं. तर नाम जरी साधन असलं तरी त्याचे इतके प्रकार का होतात, एखाद्याचं नामावर म्हणजे नामावरच लक्ष असतं. त्याचं कारण तो तत्वानुसार आणि त्या वेळेचा आणि याचा लाभ घेऊन ते करत असतो, म्हणून त्याचा परिणाम होतो. तर हे लक्षात ठेवलं तर आपल्या आपल्या उपासनांचा आपल्याला मेळ घालता येईल. आणि काही माहिती द्यायची झाली तर निदान विशिष्ट माहिती आपल्याला असेल. आणि जी काही त्याच्यातली आहे ते आता आपल्या स्वतःच्या दृष्टीनं काय करता येईल पुढे, ह्याचा उपासनेच्या दृष्टीने उपयोग करून कसा घेता येईल हे आपण आता पुढच्या वेळ बघूया. इथे आत्ता तात्पुरतं थांबू, कारण याच्या खोलात अजून खूप काम आहे पुढे. तर हे एक तत्वोपासनेचा जो विषय आहे तो आपल्यासमोर असावा. अमुक एक निदान एवढं तरी लक्षात ठेवावं की मला ज्या काय आहे नरजन्मा येऊनी आणि केली, त्यातलं ते जसं जन्माचे कारण काय, दुःख काय, ते सुरुवात काय त्याची, आपल्या 12 अभंग, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, बरोबर, दुःखाचे कारण जन्म घ्या. तुकोबाने जे अभंगात 12 अभंग पाठवले त्याच्यामध्ये हे त्यांनी वर जाऊन पाठवलेला अभंग आहे हा, या भाषेत त्याला बोललं जातं. ते तुकोबांना ते सदैव मुक्ती मिळाली ते झालं, ह्यांनी म्हणायचं त्यांना ते हे केलं, त्यांचं काय खून केला, अपकं केलं, तमकं केलं. म्हणजे हे बुद्धिमत्तेचे आपल्या गोतीचं लक्षण आहे, ते दुसरं काही नाही. आपल्याला वायुतत्वाची समाधी माहीत नाही, आपल्याला अग्नितत्वाची समाधी माहीत नाही. आपल्याकडे अग्नितत्वाची समाधी घेणारे सत्पुरुष आहेत. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी आता येतो आणि याच्यानंतर माझं काही करायचं नाही, मी आता ध्यान लावीन आणि माझं मी स्वाधीन करीन. ते अग्नितत्वाचे त्यांना प्रसन्न असल्यामुळे आणि त्याची त्यांची उपासना असल्यामुळे ते बसल्या जागी मांडी घालून बसले सरळ आणि त्यांनी प्रार्थना केली. त्याबरोबर आपोआप ज्योत पेटून सगळं भस्म झालं शरीरच. असे संत आपल्याकडे आहेत.
वायुतत्वाचे संत नाही, तसं नाही. मुक्ताबाई कुठे गेल्या आपल्याला माहिती आहे का? तर नाही, मुक्ताबाई वायुरूपाने नाहीशा झाल्या. त्या वारा सुटला, त्यांनी समाधी घ्यायची ठरवल्यानंतर, आणि वायुतत्वाने त्या अदृश्य झाल्या. तर तेच तुकोबांचं आहे, ते त्या तत्वाचे आहेत, त्यामुळे त्यांना वायुतत्वाने निघून जाता येतं. तर त्यामुळं ते सदेह मुक्ती हा जो विषय निघाला तो त्यामुळे निघाला की सदेह वैकुंठाला गेले म्हणजे काय गेलं तर देहाची त्यांना काही ही राहिलीच नाही गरज, म्हणजे तो निघून गेला. वाऱ्यात जसं वारा आपल्याला दिसत नाही तसा देह दिसत नाहीसा झाला. आता त्याला त्या भाषेमध्ये त्यांनी सदैव वैकुंठाला गेले म्हणले, कारण देह तर काही मागं राहिलं नाही काही करायला. देह माणसाचा एरवी राहतो ना, त्याचा आपण काहीतरी करतो, काय संस्कार करेल काय त्याची पद्धत असेल त्याप्रमाणे करेल. त्यांचा देहच राहिला नाही. तसं मुक्ताबाईचा देह राहिला नाही, तुकोबांचा देह राहिला नाही. हे वायुतत्वाची याची लक्षणं आहेत. त्यामुळे तसं होतं. आणि असं आपल्याकडे जागच्या जागी सरळ भस्म लावून झालेले लोक आहेत. तर हे सगळे लोक काय आहेत तसे, तर ते त्या तत्वानुसार आहेत. तर आता आपल्या संबंधी इथे विषय कोणता की अमुक एक मनुष्य त्या तत्वाचं काहीतरी त्याच्याकडे असावं, त्यामुळे तो तसं करत असेल असं म्हणून त्याला क्षमा करायला हरकत नाही. जर काही गुणदोष आपल्याला आढळत असतील तर ते काय आढळतात, तर तो तसाच वासना घेऊन जन्माला आला आहे म्हणून तसं होतं. आता एखादं मारता मी मगाशी अग्नितत्वात सांगितलं नाही काय उकडतोय तर बाकीचा तो थंड बसलेला असतो कोणतरी. जलतत्व ह्याचा जो मनुष्य आहे पृथ्वीतत्वाचा वगैरे तो निवांत असतो, त्याचं त्याला काय उकडत नाही. ह्याचं काम हैराण होतं. आता हे त्याला म्हणायचं नाही आपण, कारण का तर त्याच्यात ते प्रधान असल्यामुळे त्याचं तसं होत राहतं. एखाद्याच्या एवढ्याशा कारणात तुझं एकदम भडकतं, एकदम मस्तक भडतो, तो गरम झालेला आहे आणि त्याला खरोखरच तसं होतं आणि त्याला ते उपचार वगैरे पण करावं लागतं. करू दे, उपचार करायला हरकत नाही, पण मूळ त्या तत्वाचा तो परिणाम आहे. त्या तत्वाला उतारा काय आहे बघितलं पाहिजे. औषध देतात म्हणजे उतारा देताना तुम्ही त्याला जे वाढलं आहे ते कमी करायचं, थोडक्यात हेच करताना मग तेच डॉक्टरी करते, मग अध्यात्म तेच करते. ते कुठलेही औषधोपचार न करता करत आहे, तर ते करावं उलटं त्याच्यापेक्षा की औषधोपचार न करता हे अग्नितत्वाला काय मारक आहे ते आपल्याला करण्याची गरज आहे. किंवा ते त्याचा तत्वाचा जो परिणाम होऊन डोकं गरम होतं आणि मग संताप होतो आणि त्या माणसांचं पुढे काहीच नसतं त्याच्याबद्दल. कारण अग्नी विजल्यावर तुम्हाला माहितीच आहे की अग्नीत परत काहीच नसतं. म्हणजे जेवढं पाणी नुकसान करेल किंवा पृथ्वी नुकसान करेल ठेच लागेल ती सुद्धा अग्नितत्वाला लागणार नाही. इतकं ते एकदम सरळ काम असतं. पण ते अग्नितत्व एकदा आहे म्हटल्यानंतर ते तसं हे करणार, ते सोडणार नाही. ते रावणाला सोडलेलं नाही रामाने. तर रावण म्हणजे देवाना ते जमलेलं काम ते रामाने केलं. राम हा अग्नितत्वाचं आहे, त्यामुळे ती रामापासून त्यांना सांगितलेली आहे की ही उपासना करा, ते दैवत तुम्हाला सांभाळेल आणि त्याच्यातलं अग्नीचं प्रमाण आहे ते बरोबर नियंत्रणात ठेवेल. अग्नी नियंत्रणात ठेवला तर स्वयंपाक करतो, अग्नी नियंत्रणाबाहेर गेला तर जाळून टाकतो. ते त्याचं कारण आहे. म्हणून प्रपंच उद्ध्वस्त होतात, अग्नितत्वाने उद्ध्वस्त पण होऊ शकतात आणि अग्नितत्वाने घडू पण शकतात. अग्नीचं काम काय, आता मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, याचं एकच व्यावहारिक उपयोग सांगतो आणि थांबतो. म्हणजे की आता उदाहरणार्थ हा पाण्याचा हे आहे किंवा आपल्याकडे आता हे व्यवस्था आहेत, तुम्ही त्याचा नंतर अधिक चांगल्या तऱ्हेने उपयोग करून घ्यावा. आता ही जी माणसं जलतत्वाची माणसं आहेत, जलतत्वाच्या माणसांचं सहजपणे हे पाणी पित राहणं किंवा एक खाण्याचं एक कल चांगला आहे असणं. म्हणजे आता पाण्यात पाणीपुरी येते बहुतेक, त्यामुळे असं होतं असं ते. तर ती पाणीपुरी त्यांना का आवडते त्याचं कारण आपल्याला कळेल की ते जलतत्वाची माणसं आहेत, त्यामुळे त्यांना ती पाण्याची संबंधित असल्यामुळे पाणीपुरी जास्त आवडतात. तर इतर लोक काही खात नाहीत का? आपण जर आता कदाचित समजा जर एखाद्या राजवाड्यावर जाऊन जर एखाद्या वेळेला असं काही अभ्यास करता आला तर खरं करायला पाहिजे की पाणीपुरी खाणाऱ्या जलतत्वाचे लोक किती आपल्याला नक्की आढळून येईल त्यांचं प्रमाण जास्त असतं. हा जो प्रकार आहे ना तो तसा आहे. तर त्यामुळे हे त्यांचं आता हा काही दोष आहे असं नव्हे, त्याचं गुण म्हणजे आतून जसं एखाद्याला एखाद्या गोष्टीची आवड, एखाद्याला गाण्याची आवड, एखाद्याला ऐकण्याची आवड, एखाद्या सांगण्याची आवड, एखाद्या ऐकण्याची आवड, हे जसे प्रकार आहेत तसे हे प्रकार आहेत. त्यामुळे त्यात पाणीपुरीत दोष काही नाही. म्हणजे पाणीपुरीत पाण्यात दोष असू शकतो पण मूळ ते नाही, मूळ तो दोष नाही. त्याचं ते आवड तशी का आहे तर पाणीपुरी तर त्याच्यात ते जलतत्वाचा भाग असल्यामुळं त्याच्यात आता सुद्धा उदाहरणार्थ त्याला समजा एखाद्या वेळेला उपाशी राहिलं तर त्याला चालतं, पण मिळेल ते चटकदार पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. म्हणजे ते जे काय आहे ते चांगलं पाहिजे असंच म्हणणं थोडं चालेल. पण आता हिशेबीपणा उदाहरणार्थ त्याच्याकडे अत्यंत हिशेबीपणा असतो. म्हणजे हे जे उदाहरणार्थ मी एखादं उदाहरण म्हणून जलतत्व घेतलं आहे, तो उदाहरणार्थ त्याचं काय की त्याला ते अत्यंत हे लागतं, व्यवस्थित लागतं. म्हणजे हिशेब सगळा त्याचा हिशेब अत्यंत व्यवस्थित पाहिजे त्याच्या दृष्टीनं. म्हणजे तो इतका चांगल्या तऱ्हेने हिशेब ठेवू शकतो की ते गणित करून तो तिथे कसा पोचला हेच कळत नाही, की इतक्या चटकन त्याच्या डोक्यातलं गणित तयार होतं. म्हणून ते गणितामध्ये जे आता तबल्यामध्ये तुमचे जे गणित आहे की नाही ते 2.25 काय वगैरे ते जे काय गणित आहे, तर ते गणितवाले ते लोक ह्याचे आहेत, ते जलतत्वाचे आहेत. ते चटकन म्हणजे त्याला जर कोणाला शिकायचं तर त्यांनी ते शिकावं. वायुतत्वाच्या माणसाचं ते काम नाही, तो इकडून तिकडे फिरत होतो. कधीतरी 1.5 सांगेल, 1.5 ते काय खरं नाही त्याचं. त्यांनी त्या मार्गाला जाऊ नये. म्हणजे हे व्यावहारिक उपयोग सांगतो. आता ह्या माणसाकडे जर हिशेबीपणा उत्तम आहे किंवा
त्याचं खाण्यापिण्याचं हे आहे, सटकदारपण आहे. आता चव बघायला सांगायची तर त्याला सांगावी, आणि खरं ऐकायची तयारी असेल तर सांगावं अर्थात. तर तो पुन्हा आपला प्रामाणिकपणा आणि हे आहे, मोठेपणा आहे. तर ते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता ते आता साधारणपणे काम सांगायचं असेल जलतत्वाच्या माणसाचं, आता त्याची वेळ संध्याकाळची, त्यामुळे त्याला त्यावेळेस तो अनुकूल असतो त्याला. त्याच्याशी उठून सकाळी भांडण काढत बसू नये, वाद काढत बसू नये, काम सांगू नये. संध्याकाळी तो प्रसन्न असतो, संध्याकाळी त्याची वेळ अनुकूल असते, एकदम त्याचं ओके असतं काम सगळं. हे लक्षात ठेवून कामं केली तर अहो प्रश्नच राहणार नाही काय तुम्हाला काय सांगू. म्हणजे खरोखर पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात तशी परिस्थिती आहे. इथं ते निर्माण करणं शक्य आहे. मला ती सगळी भूमी लक्षात आल्यावरच लक्षात आलं हे की भूमीवरच ते लक्षात आलं की अरे हे भूमीवर कशासाठी काय ठेवलं आहे. कोणतरी इथे महापुरुष तपश्चर्या करून गेलेलं आहे, हे नक्कीच आहे. त्याच्याशिवाय इथं अशी गोष्टी आकाराला येऊच शकत नाही. ही जी काय आकाराला आली आहे ना, आज तुम्ही सांगा 3.5 महिन्यात ही अशी गोष्ट झाली म्हणून जर लिहून ठेवली, उद्या 100 वर्षांनी म्हणतो अहो काय सांगायचं, म्हणजे असं त्याच्यावर चर्चा होईल. हे सगळं होईल. पण हे ह्याच्यावरनं लक्षात येतं की ती माणसं इथे येऊन बसलो आहोत आम्ही, आणि आम्हाला तुम्ही या हे जे सांगतायत ते तो संदेश का मिळू शकतो, तर तो ह्यामुळे मिळू शकतो. इथे ते झालेलं आहे सगळं, म्हणून हे उलगडे होऊ शकतील. आता समजा हे हिशेबात, उद्या समजा आपल्याला हे हिशेबाचं काम करायचं, तर ते त्या जलतत्वाच्या माणसाकडे द्या, तो हिशेब व्यवस्थित ठेवायला. कारण का त्याला हिशेबीपणाची आवड आहे, त्याला इकडे तिकडे अशी चूक चालत नाही कशाची. ते हे सांगितलं असं 1.5 दुणे 3, 3 दुणे 4.5 वगैरे हे जे आहे ना, हे त्याच्याकडे आहे. ते 1.5 4.5 सांगू शकेल पटकन. आपण 1.5 म्हटल्यानंतर एकदम गडबडणार की 1.5 कुठे आता काढू, तर त्याचं काही त्याच्या दृष्टीने अडचण असणार नाही. तो सगळं 1.5 दुणे ते सगळं सांगू शकतात. तर हे जे काही सगळं आहे ते असं आहे, तर तो एक हिशेबीपणा आहे. तर आता समजा आपल्याकडे आता हे हिशेब ठेवायचं काम आहे, तर आता अशा तत्वाच्या माणसाकडे दिलं तर परफेक्ट आवडतं. इकडे तिकडे काय नाही, सगळं बॅलन्स टॅली करायचं गरज नाही. तर आता हे आहे, आता अग्नितत्वाची माणसं आहेत, त्यांचं मुळातच काय आहे, ही सगळे वर्णांचं हे आहे. तो एक थोडक्यात सारांश सांगून जातो की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जे आपल्याकडे पद्धत आहे, तर ही खरं सांगायचं तर अशा अर्थाची ती म्हणजे ज्याला जातीच्या अर्थाने ओळखलं जातं ते खूप डिस्टॉर्टेड स्वरूप आहे त्याचं. म्हणजे जसं हे ज्योतिष नाही तसं ही जातीचं संबंध नाही ह्याच्यामध्ये. हे मूळ गुणधर्म आहेत त्यांचे. म्हणजे वैश्य स्वरूपाचा गुणधर्म आहे तो पृथ्वीतत्वाच्या माणसाचं ती क्रमाने जी आली ना, ती पृथ्वी म्हणजे ते काया तेज वायू आकाश, त्या क्रमाने पहिल्यांदा हे वैश्य व्यापार वृत्तीचे ह्याचे लोक आलेले आहेत. ते पृथ्वीतत्वाचे लोक आहेत. त्यानंतरचे हे जे दुसरे ह्याचे लोक आहेत, जलतत्वाचे लोक आहेत किंवा आपतत्वाचे लोक आहेत, ते जलतत्वाचे लोक हे खऱ्या अर्थाने ब्राह्मण लोक आहेत. त्यांना ते आचारशुद्धी येते, त्यांना ज्ञानाची बाजू असते, त्यांच्याकडे खूप ज्ञानाचं हे आहे, म्हणजे बाजू खूप आहे या लोकांच्याकडे. आणि ते अत्यंत कॉन्सन्ट्रेटेड ज्ञान त्यांच्याकडे असतं. उगाच फापट पसरणं नसतो. वायुतत्वाच्या लोकांकडे फापट पसर खूप असतो, कारण ते फिरत असतो सगळीकडे, त्यामुळे त्यांच्याकडे खूप असतो साठलेलं, त्याचा उपयोग होतो. आता फिरायचं काम असलं वायुतत्वाच्या माणसाकडे ते करणार म्हणजे करणार. आता अग्नितत्वाचं बोलत होतो ना, तसं हे ब्राह्मण आता ते पुरं करतो. वैश्य क्षत्रिय शूद्र ब्राह्मण हे जे काय सगळं आहे, तर हे क्षत्रियत्व आहे उदाहरणार्थ. आता ह्याच्यातलं क्षत्रियत्व हे अग्नितत्वाचं 3ऱ्या तत्वाचं ते उदाहरण आहे. ते क्षत्रिय वृत्तीचे मूळ त्याच्यामध्ये क्षत्रियाचं लक्षण काय आहे की रक्षण करणं हे त्याचं काम आहे. जे काय चालू आहे त्याचं रक्षण करायचं त्याचं काम. अग्नी पेटला की मनुष्य पुढे जात नाही, तिथे आपण बघतो वायरला मध्ये शॉक म्हणजे मागे 2 पावलं मागे येतो माणूस. असं जरा काहीतरी असं म्हटलं की एकदम मनुष्य सावध होतो. अग्नितत्व म्हणलं की मनुष्य सावध. तर आता रखवालदारी असेल, संरक्षण असेल, असं काय काम असेल तर तिथे क्षत्रियत्व आहे. आता तिथे तुकोबाला नेऊन चालणार या तुम्ही आम्ही एकच साधू हे काम तुकोबांचं, हे वायुतत्वाच्या माणसाचं काम नाही. या काय त्याला काय होतं वगैरे त्याच्याकडनं होईल, ते ह्या ह्याच्याकडनं होणार नाही. तो म्हणणार तुम्ही कोण, तुमचं काय काम कशासाठी आलेले हे त्याच्याकडे झोपाव, कारण तो अग्नितत्वाचा माणूस आहे. रक्षण करणं त्याचं काम आहे. अनेक घरामध्ये अग्नितत्वाच्या माणसामुळे कुटुंबाचं रक्षण होतं. कारण दुसरा कोणतरी दुसऱ्या तत्वाचा असतो ना, त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असतो. आता वायुतत्वाचा माणूस आहे तर त्याला ते रक्षणाला तो अग्नितत्वाचा माणूस ठेवला असतो, तो सगळं काम करतो बरोबर. तर हे म्हणजे हे ते तसंच असतं ते. आणि तो अग्नी धडाकून काय अग्नीचं स्वरूप काहीच सांगतात नाही. अग्नीचं स्वरूप आकडी पण आहे आणि अग्नीचं स्वरूप वणवा पण आहे, त्यामुळे तो काही ते करू शकतो असं आहे ते. तर त्यामुळे ही सगळं ओळखलं आणि जर आपण अशा कामांची विभागणी घेतली बरोबर, ती कामात तिथे माणसं करतील आणि ते आपले काम इथलं पण सुकर होऊन जाईल. तर हे सुकर होण्यासाठी उपासना आणि कामं या दोन्हींची सांगड घालण्यासाठी तत्वोपासनेचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल ते आता पुढच्या वेळेस सांगतो. मी फक्त उदाहरण म्हणून दिलं, बाकी काही नाही. मी आता हे भराभरा सगळे मंत्र आणि हे सगळं का देऊन टाकतोय ह्याची गती आपल्याला माहीत नाही. आपल्या दृष्टीने जे जे समोरून वर न येतंय, जे जे देतंय ते मी आपल्यासमोर देतोय एवढं. आपण ज्या उपासना करतो त्या उपासना वाया जातात का? आता समजा मी तत्वाचा माणूस आहे, मी रामाची उपासना केली किंवा अग्नितत्वाचा माणूस आहे, त्यांनी काय समजा नाथांची उपासना, हे वाया जातात का? नाही. त्या ज्या उपासना आहेत त्या प्रत्येक
गुरु हा जसा त्याला त्याच्या गुरुकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करीत असतो, एक साधं तत्व आहे. तो गुरु त्याला मदतच करतो, तो पुढे नेतो. फक्त त्याचा गुरु कोण आहे ते त्याला माहीत असतो, त्याच्याकडे जाण्यासाठी मदत करतो. महाराज उठले, माणिक प्रभूनं काय अवघड आहे का, स्वामी समर्थानं काय अवघड आहे का, की महाराजांना काही उपदेश करून त्यांचा उद्धार करावा. त्यांनी नुसतं उद्धार होतं म्हटलं तरी त्याचा होईल, एवढी त्यांची सत्ता आहे. ते प्रभूंचे अवतार आहे. तर असे ते प्रभू स्वतः असून, स्वामी समर्थ असून, ते हे असून, हे सगळं असून पुढे जा पुढे जा, हे काय प्रकरण आहे. बरं, त्यातल्या कोणी त्यांना रोखून तू आपला घरी जा, तुम्ही घरी कळवतो वगैरे, हे असलं काही केलेलं नाही. त्यांना माहिती आहे की याचं काय गुणधर्म आहे, हा कशासाठी आलेला आहे. त्यांना महाराजांची कल्पना आहे ते कशासाठी आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची प्रकृती वेगळी, नाथांची प्रकृती वेगळी, रामदासांची प्रकृती वेगळी, हे प्रकृतीनुसार ते काम आहे. तर त्याचं काम कोणाकडे आहे म्हणून त्यांना एवढा तो हे काटून ते तिथपर्यंत आले महाराज. आणि मग ते तुकारामांच्याकडे काम झालं. त्यामुळे ह्यातली उपासना कुठली, आपलं नुकसान कुठलीच उपासना करीत नाही. मुळात उपासनेनं काही होणार नाही. ती उपासना आपल्याला खऱ्या उपासनेकडे घेऊन जाईल. जी माझ्या तत्वाची उपासना आहे तिच्याशी शेवटी त्याचा संबंध येतो. जी वैयक्तिक माझ्या तत्वाची उपासना आहे तिथेपर्यंत मला यायला होतं शेवटी. हे त्या पहिल्या उपासनेचं सगळ्या फलित आहे. त्यामुळे कुठलीही उपासना केली तरी चालेल, त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. ती तुम्हाला, आणि आता इथे जर तुम्ही विचार केला, आपण आता बसलो तेवढं एक 50 माणसांच्या पुरतं 40 माणसांच्या पुरतं विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यांना आपापल्या तत्वाची ओळख व्हावी इतपत या भूमीने आपल्याला उपासना इथे उभ्या करून ठेवली. म्हणून आता आपल्या तत्वाचा आणि उपासना मेळ आपण काढू शकतो. बाहेर जर गेलं तर याच्यामधले 5% लोकांच्यापर्यंत हा विषय असेल की नाही मला माहीत नाही, की असे काही तत्व असतात त्यामुळे असे परिणाम होतात, त्याच्यानं असं होऊ शकतं. हे सगळं माहीत असेल असं मला वाटत नाही. असेल तर जगामध्ये काही असू शकेल, पण सर्वसाधारण आपल्या ह्या साधारण 100, 500, 1000, 5000, 10,000 माणसं जे काय भेटली असतील त्याच्यावरून लक्षात येतं की हे इतकं सोपं नाही. त्यांनी इथे आणून सगळ्यांनी ज्या ज्या उपासना केल्या, सगळ्यांनी रामनाम घेतले, दत्ताचं नाव घेतले, कुणाचं काय उपासना होती, शिवाय म्हणले, सगळं जे काय करून आले त्यांनी त्यांच्याकडे त्यांना सुपूर्द केलेले आणून. आता ते आपापल्या ह्याच्याकडे सुपूर्द राहावं. आपलं रामाचं असेल तर रामाचं करावं, आपलं नाथांचं असेल तर तो ग्रंथ वाचावा, आपली ज्ञानेश्वरी येतं ज्ञानेश्वरी वाचावी. चटकन पुढचं काम होईल, कारण त्यांनी करून ते आणून ठेवलेलं आहे समोर. जी घडलेली घटना म्हणून सांगतो की स्वतः त्यांनी अग्नितत्वाची म्हणजे रामाची उपासना केली. आता उपासनेच्या भाषेतच आपल्याला विचार करायचा आहे. तर उपासनेच्या भाषेत विचार केला की लक्षात येईल, रामाची उपासना केली, त्यांचं स्वतःचं प्रेम की ठीक आहे बाबा आपल्याला राम आवडतो, लहानपणी आमच्याकडे राम होता, आपल्या इकडे असेल, अनेकांना त्याची आवड असेल, तर त्यापोटी मनुष्य रामनाम घेतो. ठीक आहे. किती नाम घेतल्यानंतर तर 3.5 कोटी झाले, 4.5 कोटी झाले, 5 कोटी झाले. 5 कोटीनंतर ते इकडे आले एकदम बेटा, आणि ह्याचं आता मी हीच उपासना सुरू ठेवावी का असं, तर ह्याच्यासाठी ते आले होते. तर माझी गाठ काही पडली नाही. ते तत्वोपासनेच्या कक्षामध्ये गेले आणि तिथे बसले आणि त्याला गेलं की अरे मी रामाची उपासना करतो. मी खरं सांगायचं तर माझं तत्व वेगळं आहे आणि त्याची मी उपासना करायला पाहिजे असं इथे लिहिलेलं आहे. आता हे काय मी त्याला सांगितलेलं नाही, माझी बाई त्यांची काय गाठ पडलेली नाही, पण त्यांना तत्व त्यांनी दाखवून दिलं. त्या उपासनेने अग्नितत्वाने त्याच्यावर प्रकाश टाकला आणि तुझं हे देव आहे हे दाखवून दिलं. आता हे कसं दाखवून दिलं तसं म्हणून एक सर्वसाधारण म्हणून हे ढोबळ सांगितलं. आता बाकीचं नंतर बघ. बरं, आपल्याला ह्याच्यासाठी असं एखाद्या तासाचं असं आपल्याला केव्हा तरी बसायला जेव्हा उमेद असेल आपल्याला असेल त्यावेळेला आपण बसलं चालेल ना, कारण हा विषय चालत असेल तर सांगायचा विषय आहे आणि त्याचा पुढे उपयोग करून कसा घ्यायचा ते मात्र आपल्यावर सोडलेलं आहे. मी माझं त्याच्याबद्दल काय म्हणत नाही, तर तसं करू. आणि असेल तर काहीतरी हे होईल ना ह्याच्यातनं पुढे. बाकीच्या आता मी प्रत्येक तत्वाच्या दृष्टीनं उपासनेचा आणि कर्तव्याचा, कर्माचा आणि त्याच्यातल्या मदतीला येणाऱ्या गोष्टी, आड येणाऱ्या गोष्टी आणि त्याचं काही गुढ त्यांचं स्वरूपाचं म्हणणं काय आहे तर ते आपल्यापर्यंत पोचवा. याच्यासाठी हे सेशन कधी जमेल तेव्हा, ते अगदी अनस्ट्रक्चर्ड आहे. म्हणजे कधी 4 दिवसांनी हुशार असली 4 दिवसांनी घेऊ, 8 दिवसांनी झालं तर 8 दिवसांनी. फक्त एकच आहे की लवकरात लवकर घेऊन मोकळं करू, कारण माणसं उपासनेला लागलेलं बरं नाही. याच्यात किती वेळ लागणार नाही, बरं दिशा देण्याचं काम अंतर फक्त केलं. शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे, शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर शंकर गौरीशं
शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर शंकर गौरीशं शिव हर शंकर गौरीशं वन्दे गंगाधरमीशं वन्दे गंगाधरमीशं शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव जानकी नमः।